गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. ऑल क्लिअर? आवाज येतोय आणि दिसतोय सर्वांना बोर्ड? येस सर. ओके, थँक्यू. कालचा दिवस ॲडजस्ट केला त्याबद्दल धन्यवाद. सुरुवात करू आपण आजच्या सेशनला. काय सुरू होतं मराठी व्याकरणामध्ये तो भाग आज धडा संपून टाकू. त्याचं नाव होतं शब्दशक्ती किंवा शब्दाच्या शक्ती, आणि गणितामध्ये दशमान परिमाणे पाहणार होतो आपण. चला तर मग मराठीमध्ये ज्या शब्दशक्तीचा अभ्यास करत होतो त्याला आपल्याला रिवाईज बी करायचे, राहिलेली लक्षणं शक्ती बघायची आहे आणि तुम्हाला त्याच्यावर प्रश्न सुद्धा विचारायचे आहेत. बरोबर आहे? पहा, लक्ष द्या. शब्दाच्या शक्ती, शब्दाच्या अंगी विविध अर्थछटा व्यक्त करण्याची जी शक्ती असते, शब्दाच्या अंगी विविध अर्थछटा व्यक्त करण्याची जी शक्ती असते तिला आपण शब्दशक्ती असं नाव दिलं होतं. मराठीमध्ये अशा शब्दाच्या शक्ती पाहिल्या 3. त्यामध्ये नंबर 1 ला होती अभिधा, नंबर 2 ला पाहिली व्यंजना आणि नंबर 3 ला होती लक्षणा. अभिधा, व्यंजना आणि लक्षणा. इथपर्यंत सर्वांना क्लिअर झालं? तर अभिधा, व्यंजना, लक्षणापर्यंत. त्यानंतर पाहिलं की बाबा अभिधा म्हणजे काय, व्यंजना म्हणजे काय आणि लक्षणं आपल्याला आता बघायची. अभिधा म्हणजे आपण पाहिलं एखादा शब्द उच्चारल्याबरोबर त्याचा जो सरळ समाजमान्य अर्थ आपल्या लक्षात येतो त्याला अभिधा म्हणतात. म्हणजे आपल्या भाषेत आपण पाहिलं वाच्यार्थाला अभिधा म्हणतात. अभिधा शक्तीद्वारे प्रगट होणाऱ्या अर्थाला वाच्यार्थ म्हणतात. बरोबर आहे? त्याच्यानंतर आपण म्हणलो होतो याला मूळार्थ सुद्धा म्हणतात. बरोबर आहे का नाही? मुख्यार्थ सुद्धा म्हणतात. मुख्यार्थ. बरोबर आहे का नाही? आणि मूळ अर्थाला बाधा न आणता त्या ज्या शब्दातून लक्षात येते अभिधा शक्ती त्या शब्दाला आपण वाचक असं म्हणलो होतो. त्या शब्दाला वाचक असं म्हणलो होतो. तर व्यंजना शक्ती ज्या शब्दावरून लक्षात येते त्याला आपण व्यंजक असं म्हणलो होतो. लक्षात असेल, शब्दाला व्यंजक म्हणलो, अर्थाला व्यंग्यार्थ असं म्हणलो. मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त करण्याची जी शक्ती असते तिला व्यंजना शक्ती म्हणतात. व्यंजना शक्तीद्वारे प्रगट होणाऱ्या अर्थाला व्यंग्यार्थ किंवा ध्वन्यार्थ असं म्हणतात. असं पाहिलं, ध्वन्यार्थ. मग अभिधा शक्तीचे आपण 3 प्रकार पाहिले. शेवटी परत रिवाइज करू. नंतर आपण योग रूढ आणि योग रूढ. बरोबर आहे? योग रूढ आणि योग रूढ. जे शब्दाची उत्पत्ती म्हणजे ज्या शब्दाची आपल्याला उत्पत्ती सांगता येते त्याला आपण योग असं म्हणतो. भारत पासून भारतीय, दर्शन पासून दर्शनीय. बरोबर आहे? राधा पासून राधेय असे शब्द पाहिले त्याच्यामध्ये. बरोबर आहे ना? वाचक, वाचक, वाच या धातूपासून समजा बनवला एखाद्यानं, बरोबर आहे का नाही, तो वाचक असा शब्द बनवला. अक नावाचा शब्द आहे वाचक. बरोबर आहे? हे शब्द होते योग मध्ये. अभिधामध्ये दुसरं होतं रूढी, म्हणजे ज्याचा अर्थ आपल्याला रूढी परंपरेने लक्षात येतो, म्हणजे ज्याची उत्पत्ती आपल्याला सांगता येत नाही त्याला आपण म्हणलो होतो रूढी किंवा रूढ. योगच्या नंतर पाहिलं होतं रूढ. मग त्यामध्ये उदाहरण दिले होते पक्षी, बरोबर आहे का नाही, पंकज. बरोबर आहे? त्याच्यामध्ये आपल्याला उत्पत्ती सांगता आली नाही त्याची कशापासून तयार झाली. बरोबर आहे? त्याच्यानंतर पाहिला होता योगरूढ. पंकज इकडे पाहिला होता, सॉरी, हे का नाही, योगरूढ मध्ये पाहिला होता. इकडे पुस्तक वगैरे पाहिलं होतं रूढीमध्ये, पुस्तक, पक्षी, गृह असे शब्द. नंतर पाहिली व्यंजना शक्ती. व्यंजना शक्तीमध्ये आपण असं पाहिलं की बाबा व्यंजना शक्तीचे 2 प्रकार आहेत. त्यामध्ये आपल्या लक्षात आले की अभिधामूलक व्यंजना, बरोबर आहे, अभिधामूलक व्यंजना. आणि त्याच्यानंतर सांगा, पाहिलेला भाग आहे आपण, सांगा लवकर. शाब्दी व्यंजना आणि आर्थी व्यंजना पाहिली होती, सॉरी हा. शाब्दी व्यंजना आणि आर्थी व्यंजना असे 2 प्रकार पाहिले व्यंजनाचे. मग शाब्दी व्यंजनेचे 2 प्रकार अभिधामूलक शाब्दी व्यंजना आणि लक्षणामूलक शाब्दी व्यंजना पाहिली. बरोबर आहे? एका शब्दाचे वेगवेगळे अर्थ. बरोबर आहे? आणि शेवटची होती लक्षणामूलक व्यंजना. त्यामध्ये मी तुकाराम वाचला, मी केशवसूत वाचला असं पाहिलं होतं. बरोबर आहे? आर्थी व्यंजनेमध्ये वस्तुध्वनी, रसध्वनी हा भाग पाहिला होता. क्लिअर केलं तर परत एकदा सांगू नंतर आपण. सध्या आता आजची शक्ती पहा, नंतर मी प्रश्न विचारताना या सर्व शक्तीला परत रिपीट करू आपण. अगोदर आजच्या तासातली पहा, महत्वाची शक्ती आहे, तिचं नाव आहे लक्षणा शक्ती. मग आपल्याला सुरुवातीला कळालं की एखादा शब्द उच्चारल्यावर त्याचा जो सरळ अर्थ लक्षात येतो, समाजमान्य, जो लोकांनी संकेतांनी ठरवलेला असतो
त्याला आपण वाच्यार्थ असं म्हणतो, त्यालाच आपण अभिधा असं नाव दिलं शक्तीला. आणि मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त केला की त्याला नाव दिलं आपण व्यंजना. बरोबर आहे. तिकडं पाहिलं आमच्याकडे एक कुत्रा आहे आणि इकडं पाहिलं भुंकणारे कुत्रे चावत नसतात. बरोबर आहे. तर लक्षण शक्तीमध्ये मात्र मुख्य अर्थाला बाधा, बरोबर आहे का नाही, येते का? मुख्य अर्थाला बाधा येते का लक्षण शक्तीमध्ये? वाच्यार्थाला किंवा मुख्य अर्थाला बाधा येऊन त्याच्या जवळचा अर्थ घ्यावा लागतो, त्याला आपण लक्षण शक्ती म्हणतो. म्हणजे आपल्या भाषेमध्ये समजून घ्यावं लागतं, समजून, त्याला आपण म्हणतो लक्षणाशक्ती. आता पहा, लक्षणाशक्ती ओळखण्याच्या खुणा आपल्या जवळ आहेत, बरोबर आहे का नाही? नेहमीच आपण सांगत असतो की लक्षणाशक्तीद्वारे प्रगट होणाऱ्या अर्थाला लक्षार्थ असं म्हणतात. लक्षणाशक्तीद्वारे प्रगट होणाऱ्या अर्थाला लक्षार्थ असं म्हणतात, बरोबर आहे. म्हणजे एखादा शब्द उच्चारल्याबरोबर आपण त्याच्याशी सुसंगत असा दुसरा अर्थ घेतो, त्याला लक्षण असं म्हणतात. उदाहरण मी तुम्हाला म्हणलो आम्ही गहू खातो, बरोबर आहे का नाही? आतापर्यंत असं वाक्य नाही पाहिलं, आम्ही गहू खातो, आम्ही ज्वारी खातो, आम्ही तांदूळ खातो, बरोबर आहे का नाही? याचा अर्थ आपण समजून घेऊ, आम्ही तांदळापासून बनवलेले पदार्थ खातो, गव्हापासून बनवलेले पदार्थ खातो, ज्वारीपासून बनवलेले पदार्थ. पण आपण कधी कधी दुसऱ्या राज्यामध्ये गेल्यानंतर तुम्ही पाहिला असेल, असा डायलॉग मारला जातो की बाबा ते विचारतात तुम्ही काय खाता, आपण महाराष्ट्रातले, आपण म्हणतो आम्ही ज्वारी खातो. इकडे ज्वारी प्रसिद्ध आहे ना, तिकडे लोक काय सांगतील, आम्ही तांदूळ खातो. मग याचा अर्थ काय आपण शब्दशः अर्थ घेतला का? नाही, बरोबर आहे. पानिपतावर 1.25 लाख बांगड्या फुटल्या, बरोबर. याचा अर्थ बांगड्या फुटल्या म्हणजे दुसरीकडे जागा नव्हती जाऊन फळल्या का? नाही. याचा अर्थ पानिपतावर 1.25 लाख बांगड्या फुटल्या म्हणजे 1.25 लाख जवान, 1.25 लाख जे सैनिक आहेत ते शहीद झाले, असा त्याचा अर्थ. क्लिअर आहे? म्हणजे लक्षण शक्तीचं आपल्याला समजून घ्यायचंय. इथंच दुसरं वाक्य येते, मी केशवसूत वाचला. केशवसूताला वाचणं शक्य नाही रे, केशवसूतांचे साहित्य वाचले असं तुला म्हणायचं. मी तुकाराम वाचला, तुकारामाला वाचणं शक्य नाही रे, मी तुकाराम महाराजांचे साहित्य वाचले असं तुला समजून घ्यावं लागतं. त्याला आपण काय म्हणतो? लक्षण शक्ती म्हणतो. कधी कधी लक्षण शक्ती तुम्हाला फक्त एवढीच माहित आहे, बरोबर आहे का नाही? शेतामध्ये मुलगा आणि वडील काम करत होते. काम करत असताना बाबांचा डोळा दुपारचं जेवण झाल्यानंतर लागला. लागल्यानंतर उरलेलं काम सगळं मुलांनी केलं आणि मुलगा आपल्या वडिलाकडे गेला आणि म्हणला, बाबा उठा, सूर्य बुडाला. बाबा उठा, सूर्य बुडाला. आता हे सूर्य बुडाला म्हणजे काय? सूर्य बुडाला म्हणजे काय? तुम्ही काय समजून घेता? बुडणं शक्य आहे का? नाही. बुडाला म्हणजे सूर्य मावळला असं लक्षात येते. त्याला आपण म्हणतो लक्षण शक्ती. आलं लक्षात? इथपर्यंत आपल्या सर्वांना ऑलरेडी झालेली आहे शक्ती, माहित बी आहे आपल्याला, बरोबर आहे. प्रॉब्लेम कुठे येतो ते पहा. इतर गोष्टी सुद्धा आपल्याला माहित पाहिजे आयोगाने विचारलेल्या, बरोबर आहे. जेव्हा डायरेक्ट कम्पेअर करतो का नाही, तेव्हा बी लक्षण शक्ती असते. तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो, तुमची मुलगी म्हणजे हिडिंबाच आहे, अशी डायरेक्ट कम्पेअर जेव्हा करतो का आपण, बरोबर आहे का नाही, हा आंबा नसून साखरच आहे, अशी तुलना जेव्हा आपण करतो तेव्हा सुद्धा लक्षण शक्ती असते. कारण समजून घेते ते, बरोबर आहे. त्याला काय समजून घ्यायचे? किंवा एखादा आंब्याकडे पाहून बोलू शकतो, तो बलसेवनच करीत आहे, बरोबर आहे. दाताकडे एक जणाच्या पाहून, बरोबर आहे का नाही, एक जण म्हणला मोती हसले. काय म्हणला? मोती हसले. म्हणजे त्यानं दाताकडे पाहून बोलला, ती सुद्धा लक्षणशक्ती. ती प्रकारामध्ये सांगणार आहे तुम्हाला, बरोबर आहे का नाही. किंवा मैदानावर 100 तलवारी उतरल्या, मैदानावर 100 तलवारी उतरल्या. याचा अर्थ 100 तलवारी उतरणं शक्य नाही. 100 तलवारी घेऊन त्याच्यासोबत सैनिक बी आहेत, हे आपण काय करतो? समजून घेतो. त्यालाच काय म्हणतात? लक्षणाशक्ती असं म्हणतात. आय होप लक्षात येत असेल. वाच्यार्थाला बाधा येऊन त्याच्या जवळचा अर्थ जिथं घेतला जातो, अशा अर्थाला आपण लक्षार्थ म्हणतो. आणि लक्षार्थ व्यक्त करणाऱ्या शब्दशक्तीला लक्षण शब्दशक्ती म्हणतात. आणि लक्षण शब्दशक्तीतून व्यक्त होणारा जो शब्द असतो, त्या शब्दाला लाक्षणिक असं म्हणतात. लाक्षणिक. जसं पहिल्यांदा पाहिलं वाचक, दुसऱ्यांदा पाहिलं व्यंजक, तसा तिसऱ्यांदा लक्षात घ्या, शब्द ज्या शब्दातून तुम्हाला ही शक्ती लक्षात येते त्या शब्दाला लाक्षणिक असं म्हणतात. काय म्हणतात? लाक्षणिक. अर्थाला लक्षार्थ आणि शक्तीला लक्षणाशक्ती असं म्हणतात, बरोबर आहे. लक्षणाशक्ती होण्यासाठी 3 अटींची पूर्तता करावी लागते. 1 नंबरला पहिली अट लक्षात ठेवा, मुख्यार्थ बाद असतो. म्हणून परीक्षेमध्ये याचा प्रश्न आलता, मुख्यार्थ बाद हे कोणत्या शक्तीचं वैशिष्ट्य आहे, बरोबर आहे का नाही. मुख्य अर्थाला बाधा येते, याला आपण असं म्हणू. मुख्य अर्थाला बाधा येऊन आपल्याला त्याच्या सुसंगत असा दुसरा अर्थ घ्यावा लागतो. मग मुख्यार्थवाद हे लक्षणाशक्तीचे वैशिष्ट्य आहे, हे लक्षात ठेवा. नंबर 2 ला दुसरी अट लक्षात ठेवा,
लक्षार्थ आणि मुख्यार्थ या दोघांमध्ये इथं संबंध जोडलेला असतो. लक्षार्थ म्हणजे आता कळाले ना, तुम्ही जे अर्थ घेता तो, बरोबर आहे का नाही, आणि मुख्य अर्थ ज्याचा खरंच मुळामध्ये जो अर्थ काही जणांनी घेतला तो, या दोघांमध्ये काय जोडला जातो, संबंध जोडला जातो. 3 अटींची पूर्तता व्हावी लागते लक्षणाशक्ती होण्यासाठी, बरोबर आहे. आणि तिसरी अट असते रूढी किंवा प्रयोजन, म्हणजे हेतू सुद्धा तुम्हाला लक्षात आला पाहिजे पाठीमागं बोलण्याच्या, की बाबा आहे काय अर्थ. अजून कळालं नाही, लक्ष द्या, मी सांगतो आता. आम्ही ज्वारी खातो, ज्वारी खातो याच्यामधला मुख्य अर्थ तर ज्वारी आहे, पण तुम्ही काय समजून घेतला लक्षार्थ सांगा. आणि मुख्य अर्थ तर ज्वारी होता, ज्वारी ज्वारी सर्वांना माहिती आहे, परंतु ज्वारीपासून बनवलेले पदार्थ हा तुम्ही लक्षात घेतला अर्थ, बरोबर आहे. ज्वारी घेतला का नाही, मग या मुख्य अर्थाला बाधा आणून तुम्ही लक्षार्थ म्हणजे या दोघांमध्ये संबंध जोडला, बरोबर आहे. म्हणजे मुख्य अर्थात काय आली, बाधा आली, बरोबर आहे. आम्ही ज्वारी खातो हा मुख्य अर्थ जो होता, ज्वारीच खातात खरंच, हे अर्थ घेतला का आपण, नाही घेतला. मग आम्ही ज्वारी खातो रूढी परंपरेने ठरवत आलेला बोलण्याचा तो डायलॉग झाला, बरोबर आहे. प्रयोजन आपल्याला त्याच्या बोलण्याच्या पाठीमागचं कळालं, काय कळालं, की यार हे ज्वारी नाही खात, तांदूळ नाही खात, तर त्यापासून बनवलेले पदार्थ तो खातो. मग त्यामध्ये कोणकोणते पदार्थ हे तुम्ही समजून घेतले, लक्षात घेतले. मग ज्वारीपासून बनवले, मग ती भाकरी असेल, अजून तुम्ही काय काय बनवता त्याच्यापासून, शेंगुळे, बरोबर आहे का नाही, काय काय बनवता तुम्ही ज्वारीच्या याच्यापासून, बरोबर आहे का नाही, पिठापासून, ते सर्वच हा भाग इथं लक्षात येतो. ठीक आहे. ह्या 3 अटींची पूर्तता झाली तर समजायचं ती लक्षणशक्ती असते. अखेरीला आपल्याला एवढं तर माहिती आहे ना, की बाबा आता मी जितके उदाहरणं बोललो ते सगळे लक्षणशक्तीचे होते, एवढं करेक्ट आहे. आता लक्षात घ्या, या लक्षणशक्तीचे 2 प्रकार पडतात. पहिला आहे गौणी लक्षणा. प्रकार फार महत्वाचे, ते समजून घ्या. गौणी लक्षणा. आणि नंबर 2 ला आहे शुद्धा लक्षणा. नंबर 2 ला काय, शुद्धा लक्षणा. इथून खरा प्रॉब्लेम तुमचा सुरू होतो, बरोबर आहे का नाही. गौणी लक्षणा आणि शुद्ध लक्षणा हा आयोगाचा कार्यक्रम. आतापर्यंत बोललेलं सगळं क्लास 3 ला येऊ शकतंय, आलेलं बी आहे, पण आता गौणी लक्षण आणि शुद्ध लक्षण हे आपण पहिल्यांदाच ऐकत असतात. तर लक्षात ठेवा, गौणी लक्षणाला आपण सादृश्य लक्षण असं सुद्धा म्हणतो. आता का म्हणतो याला सादृश्य लक्षण ते पहा. जी गौणी लक्षणं असते, ती गौणी म्हणजे दुसरं काही नाही, गौणी म्हणजे गुण असतो, ती गुणांवर आधारलेली असते, म्हणून त्याला गौणी लक्षणं म्हणतात. कशावर आधारलेली असते, गुणांवर आधारलेली असते, तिला गौणी लक्षणं म्हणतात. तसेच ती सादृश्य, सादृश्य हा शब्द अलंकार शिकताना आपण उपमा अलंकारामध्ये पाहिलेलं होतं, बरोबर आहे. परिगत, समान, सदृश्य, प्रमाणे, बरोबर ना, यासारखे साम्यवाचक शब्द येतात, साम्यवाचक, याचा अर्थ ती साम्यावर सुद्धा आधारलेली असते. साम्यकलन झालंय का, सारखेपणा, सारखेपणावर आधारलेली असते, त्याला म्हणतात गौणी लक्षण. अजून बी ज्याला कळालं नाही गौणी लक्षणा, त्यांच्यासाठी खास उदाहरण सांगितल्यावर कळतंय. रूपक अलंकार इथं आपण पाहता, तो म्हणजे, तो म्हणजे त्याची तुलना बघा, तो म्हणजे कुंभकर्णच आहे, तो म्हणजे कुंभकर्णच आहे. बघा, त्याची तुलना डायरेक्ट कोणासोबत केली, कुंभकर्णासोबत. म्हणजे या दोघांमधला जो घटक आहे तो सारखा आहे. कशावर आधारित केला असं बाप्पा, हे कुंभकर्णाचा जो गुण होता झोपण्याचा, तो त्याच्यात बी आहे, म्हणजे हा गुणांवर आधारलेला आहे. अशा पद्धतीनं जी गुणावर आधारलेली असते ती गौणी लक्षणं असते. उदाहरण पहा, तुम्हाला अर्थ माहित आहे का नाही माहित नाही, पण माहित असायला पाहिजे. तो बृहस्पती आहे. आता बृहस्पती किती जणांना माहित आहे, बरोबर आहे का नाही. बृहस्पती, त्याची तुलना बृहस्पती बरोबर केली. बृहस्पती या शब्दाचा अर्थ होतो हुशारपणा. हुशारपणा हा नावाचा जो गुण आहे, हुशारपणा नावाचा जो गुण आहे, बरोबर आहे का नाही, ज्याच्यामध्ये तो गुण असतो त्याला बृहस्पती सोबत तुलना केली जाते, कारण बृहस्पती हुशारपणासाठीच वापरला जातो, हुशार होतो. आलं लक्षात. गुणांवर जी आधारलेली आहे तिला म्हणतात गौणी लक्षणं. मला वाटायला गौणी लक्षणं इथपर्यंत क्लिअर असायला पाहिजे. करे, खूप हुशार, बृहस्पतीचा अर्थ कळाला. मग आता ऐका, शुद्ध लक्षणाकडे जाण्याच्या अगोदर, शुद्ध लक्षणं काय असते माहिती का, ही ही कार्यकारण भावावर अवलंबून असते, गुणावर आधारलेली नसते. ही गुणांवर आधारलेली असते, ही कार्यकारण भावावर अवलंबून असते. कार्यकारण भाव, कार्यकारण भावच माहित नाही का काय आहेत. बघा, आता मी एक उदाहरण देतो, तुम्ही मला सांगा, या ठिकाणी जे लिहिलंय ते कार्यकारण भाव आहे का गुण आहे. आंबा म्हणजे बलसेवनच, आंबा म्हणजे बलसेवनच,
आंबा म्हणजे बलसेवनच असं वाक्य आहे. आता सांगा, इकडं बनला तो म्हणजे कुंभकर्ण आहे, दोघांमध्ये आपल्याला सारखेपणा दिसला. इथं आंब्याची तुलना कोणाबरोबर केली नाही. जे आंबा खातंय तो कार्यकारण भाव, कार्य काय करतंय आंबा? शक्ती वाढवतोय शक्ती. म्हणून ते काय म्हणाले, आंबा म्हणजे बलसेवनच, की बाबा जसं काय शक्तीचं सेवन करायला होतं आपण. म्हणजे हा जो बलसेवन शब्द आहे तो वाक्यामध्ये आपल्याला कार्यकारण म्हणजे कार्यकारण भाव दाखवायला आहे. म्हणून त्याला म्हणतात की बाबा लक्षणा शक्ती, शुद्धा लक्षणा शक्ती ही सादृश्य नसते, तर सादृश्यत्तर असते, म्हणजेच गुणावर आधारलेली नसते, तर ती कार्यकारण भावावर अवलंबून असते. कळालं? बरोबर आहे का नाही? एखादा कार्यकर्ता आंब्याकडे पाहून म्हणला तो बलसेवनच करीत आहे, किंवा दुसरं ऐका जाऊ द्या, किल्ल्यातून 100 तलवारी बाहेर पडल्या. ह्या 100 तलवारी म्हणजे लक्षार्थ काय? तलवारधारी लोक, आणि मुख्यार्थ काय? तलवारी. आलं लक्षात? इथं जे आवश्यक आहे तो कार्यकारण भाव आवश्यक असतो, आणि इकडे जे आवश्यक आहे ते गुण अपेक्षित असतो. मग आता सध्या काय चालू आहे? गौणी लक्षणा सुरू आहे. तर गौणी लक्षणाचाच एंड करू आपण, म्हणजे आपल्या लक्षात येईल. आता जितके उदाहरणं सांगेल मी ते सगळे गौणी लक्षणेचे असतील, पण मी त्याचे प्रकार पाडणार आहे. त्याचा पहिला प्रकार पहा. गौणी लक्षणेचे 2 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 2 प्रकार पडतात. चला मग गौणी लक्षणेचे 2 प्रकार आपले सांगायचे. गौणी लक्षणे 2 प्रकार. आयोगाचा भाग तुम्ही घ्या म्हणले म्हणून घ्यायलो हा. आवश्यक आहे हे. आतापर्यंत माहित नव्हतं मान्य आहे, पण इथून पुढे माहित असायला पाहिजे. सारोपा गौणी लक्षणा. सारोपा गौणी लक्षणा. सारोपा गौणी लक्षणा. आणि दुसरा जो प्रकार आहे सारोपा गौणी लक्षणानंतर साध्यवसाना गौणी लक्षण. साध्यवसाना गौणी लक्षणा. नंतर रिवाइज मध्ये हे पॅक होऊन जाईल. मी सध्या सांगायला तेवढं फक्त ऐकत राहा, बाकीचं काळजी करू नका, पाठ झालं पाहिजे याची गॅरंटी. सारोपा गौणी लक्षणा आणि साध्यवसाना गौणी लक्षणा हे काय? गौणी लक्षणेचे 2 प्रकार आहेत. सारोपा, साध्यवसाना. सारोपा, साध्यवसाना. क्लिअर आहे? आता गौणी लक्षणा तर क्लिअर आली लक्षात, काऊन तर गुणांवर आधारलेली असते. मग त्या गुणांवर आधारलेल्या शक्तीचे सुद्धा 2 प्रकार पाडलेले आहेत त्यांनी, सारोपा आणि साध्यवसाना. मग या दोघांत फरक कसा ओळखायचा? तर आता जितके वाक्य मी लिहू लागलो ते सगळे सारोपाचेच होते. हे लक्षात ठेवा. उदाहरण सांगा, तिचे नेत्र म्हणजे कमलच. तिचे नेत्र म्हणजे कमलच. दुसरं उदाहरण पहा, अजून बी कळालं नसेल तर. तिचे मुख म्हणजे चंद्रच. तिचे मुख म्हणजे चंद्रच. तिचे मुख म्हणजे चंद्रच. तिसरं उदाहरण लक्षात घ्या, बरोबर आहे का नाही? तिचे दात म्हणजे मोतीच. तिचे दात म्हणजे मोतीच. मोतीच. नंबर 4 लक्षात घ्या, जग हे बंदीशाळा, कुणी न येथे भला चांगला जो तो पथ चुकलेला. जग हे बंदीशाळा. बरोबर आहे. लग्न म्हणजे तुरुंगच. लग्न म्हणजे तुरुंगच. इतके उदाहरणं सांगितल्या बी कळत नाही म्हणल्यावर मग चॅलेंज नाही. बरोबर आहे का नाही? 100% एवढ्यात आपल्या लक्षात आलं पाहिजे. गवताच्या पात्यावर पडलेले दवबिंदू म्हणजे मोतीच. गवताच्या पात्यावर पडलेले दवबिंदू म्हणजे मोतीच. एवढं नक्कीच लक्षात आलं असेल की बाबा रे, याच्यात काय अलग लक्षात ठेवायची गरज नाही. हे सगळे उदाहरणं गौणी लक्षणेचेच आहेत, पण पर्यायमध्ये गौणी लक्षणा नसल्यास उत्तर लिहायचे सारोपा गौणी लक्षणा. काय लिहायचे? सारोपा गौणी लक्षणा. ही गुणांवर आधारलेली शक्ती असते. अजून बी कळालं नाही तर सारोपा गौणी लक्षणामध्ये येणारे सर्व उदाहरणं हे रूपक अलंकाराचे असतात. कशाचे असतात? रूपक अलंकार आपण पाहिलेला आहे का? यस. जिथं डायरेक्टली कंपेअर असते, डायरेक्टली. लहान मूल म्हणजे मातीचा गोळाच. बरोबर आहे का नाही? उपमेय आणि उपमान यात एकरूपता दर्शवण्यासाठी कोणताच साम्यवाचक शब्द येत नाही, परंतु आपल्याला वाचले असं लक्षात येते की उपमेय आणि उपमान हे दोघं बी एकच आहेत. त्या दोघांमध्ये एकरूपता आहे, काहीच फरक नाही त्या दोघांमध्ये. त्याला आपण रूपक अलंकार म्हणतो. आणि जे बी रूपक अलंकाराची उदाहरणं आहेत तेच सारोपा गौणी लक्षणाचे आहेत. मग सारोपा गौणी लक्षणा पर्यायात नसेल तर उत्तर लिहायचं गौणी लक्षणा.
काय प्रॉब्लेम आहे? अखेरीला त्याचाच प्रकार आहे. आता लक्षात आलं का सांगा? सारोपा गौणी लक्षणा. तिचे नेत्र म्हणजे कमलच, तिचे मुख म्हणजे चंद्रच, तिचे दात म्हणजे मोतीच, जग हे बंदी शाळा, लग्न म्हणजे तुरुंगच, गवताच्या पात्यावर पडलेले दवबिंदू म्हणजे मोतीच. कशाची बी तुलना करा ना, काही प्रॉब्लेम नाही. पण डायरेक्ट तुलना करायला. आता एवढं बी पुन्हा लक्षात आलं की गुणांवर आधारलेली आहे, की बाबा तिचे नेत्र म्हणजे कमळ, याचा अर्थ कमळाचा आणि तिच्या डोळ्याचा संबंध दाखवताना कशाचा आधार घेतलेला आहे? कार्यकारण भावाचा नाही. तिच्या डोळे आणि कमळ या दोघांमध्ये समान असणारा जो घटक आहे, तो त्यांच्यातला गुण आहे, गुण. की समजा डोळे सुंदर आहेत तर मग कमळ बी सुंदर आहे. उदाहरण सांगायला. बरोबर आहे. तिचे मुख म्हणजे चंद्र, मग चंद्राचं मुख म्हणजे चंद्र कसा असतो माहिती आहे तुम्हाला? सेम त्या मुखाची तुलना. म्हणजे काय अपेक्षित आहे इथं सांगा ना? गुण अपेक्षित आहे. म्हणून जी शक्ती गुणांवर आधारित असते, तिला आपण गौणी लक्षणा असं म्हणत असतो. अखेरीला काहीच कळालं नाही. तर हे एक नंबरला लक्षात, हे 2 नंबरला नाही चालत, हे लक्षणा शक्ती तर आहेच आहे. एवढं लक्षात ठेवा. 3 उत्तर देऊ शकता तुम्ही याचे 3. पर्यायत आहे सारोपा गौणी लक्षणा, उत्तर लिहा येस. नाही पर्यायत मग लिहा गौणी लक्षणा. ते बी नाही पर्यायत मग लिहा लक्षणा. रूपक अलंकार झालेला आहे. दोन्ही घटना एका दगडात 2 पक्षी होतात. अलंकार बी कळाला आणि लक्षणा शक्ती बी कळाली. ओके. कारण इथं समजून लक्षणा शक्ती कशामुळे होत असेल असा एखाद्यानं प्रश्न विचारला मला समजा. तर त्याला काय लक्षात ठेवावं लागेल रे? मोत्याच्या जे काही आरोप केलेला आहे मोत्याचा, तो दवबिंदूवर केलेला आहे किंवा तो दातावर केलेला आहे. दात म्हणजे मोती आपण म्हणायला. आरोप केलेला आहे आणि आपण समजून घ्यायला तिथं की तिचे दात म्हणजे जणू काही मोती नाही, तिचे दात म्हणजे मोतीच आहे. मग इथं आपण असं म्हणून झालो की ते मोत्यासारखे आहेत वगैरे. बरोबर ना? इथं आपण जे काही लक्षात घ्यायलो ती म्हणजे लक्षणा शक्ती. नेक्स्ट दुसरं ओळखा मग आता साध्य वसना गौणी लक्षणा कशी ओळखायची? साध्य वसाना गौणी लक्षणा. साध्य वसाना म्हणजे लोप पावणे किंवा नाहीसे होणे. बरोबर आहे. साध्य वसाना या शब्दाचा अर्थ लिहा. लोप पावणे किंवा नाहीसे होणे. नाहीसे होणे. लक्ष द्या आता. याच्यावर मला समजून सांगता आलं पाहिजे तुम्हाला. ज्या गौणी लक्षणेमध्ये मुख्यार्थावरती आरोप केला जातो, त्या मुख्यार्थाचे जेव्हा साध्यवसान होते, बरोबर आहे का नाही, त्या गौणी लक्षणे साध्यवसन असे म्हणतात. म्हणजे मला काय बोलायचे, आता पहिले सारोपाचं एक उदाहरण परत लिहितो मी. तिचे मुख म्हणजे चंद्रच असं लिहिलं आपण, राईट आहे. ओके. हे उपमेय होतं, हे उपमान होतं, ज्याची तुलना, मुखाची तुलना कशाबरोबर? चंद्रावरती, चंद्रासोबत केली होती. याचा अर्थ जे आहे असं समजून घ्या की चंद्राचा आरोप मुखावर केला होता. चंद्राचा आरोप हा मुखावर केला होता. इथपर्यंत लक्षात आलं? चंद्राचा आरोप मुखावर केला होता. ओके. पण आता इथं काय असते की मुख्य अर्थावरती जो आरोप केलेला असतो, बरोबर आहे, त्या मुख्य अर्थाचे साध्यवसान होते. म्हणजे मुख्य अर्थ इथं कोण आहे सांगा? मुख आहे ना. मुख्य अर्थ इथं मुख आहे, लक्षात घ्या. मुख आहे मुख्य अर्थ. इथं साध्यवसान होते म्हणजे त्याचा लोप पावतो किंवा तो नाहीसा असतो, नाहीसा झालेला असतो. बरोबर आहे. मुख्य अर्थाचे जेव्हा साध्यवसान होते तेव्हा त्या गौणी लक्षणेस साध्यवसाना म्हणतात. म्हणजे काय बघा आता, डोळे तर दिसले तर, पण त्या डोळ्याकडं पाहून म्हणलाय, वाक्यात वापरलं नाही हो. डोळ्याकडं पाहून एक जणांनी डायलॉग मारला, कंसामध्ये लक्षात ठेवा. डोळ्याकडे पाहून काय मारला? की बाबा हे कमल आहे, हे कमल आहे, हे कमल आहे. याचा अर्थ आता लक्षात घ्या. डोळ्याकडे पाहून मारलेला डायलॉग घ्या किंवा त्याच्याकडे पाहून एखाद्या वेळेस वडील आपल्या मुलाकडे पाहतात आणि त्याच्याकडे पाहून, बरोबर आहे, त्याच्या दुसऱ्या भावाला सांगतात, त्या गाढवाला बोलवा, त्या गाढवाला बोलवा, त्या गाढवाला बोलवा. होते का नाही असं एखाद्या वेळेस? मग आता त्या गाढवाला बोलवा याच्यामध्ये गाढव काय आहे आणि कोणाला म्हणले गाढव हे ज्याला कळायले, बरोबर आहे. दाताकडे पाहून बोलल्या तर, दाताकडे पाहून तुम्ही बोला. दाताकडे पाहून बोलला एक जण, काय म्हणला माहितीये का? मोती हसले, मोती हसले. आता या तिघांमधला फरक समजून घ्या. या दोघांमध्ये काय होता? इथं ज्याची तुलना करू लागले मुखाची, ज्याच्या सोबत करू लागले, ते दोघं बी हजर होते, बरोबर ना वाक्यामध्ये. इथं तसं नाही.
इथं ज्याची तुलना म्हणजे मुख्यार्थ जो समजणार असतो तो इथं लोप पावलेला असतो. लोप हे कंसात कशामुळे लिहिले आपण लक्षात घ्या ना. बरोबर आहे का नाही. इथं उपमेय दिसायले, उपमान दिसायले, इथं उपमानच हजर आहे वाक्यात फक्त. त्या गाढवाला बोलवा. बरोबर आहे का नाही. आणि या ठिकाणी दाताकडे पाहून म्हणला तो मोती हसले. बरोबर आहे. तिच्याकडे पाहून म्हणला एक जण, तिच्याकडे पाहून काय, हा चंद्रच भूतलावरती अवतरला आहे. बरोबर आहे का नाही. 7 दिवसांना तिच्याकडे पाहून आपण नाही का बोलत रे एखाद्याकडे पाहून. बरोबर आहे का नाही. बरोबर आहे का नाही. हा चंद्रच भूतलावरती अवतरला आहे. भूतलावरती अवतरला आहे. हा चंद्रच भूतलावरती अवतरला आहे. हे जे वाक्य आहेत हे सगळे वाक्य गौणी लक्षणेचेच आहेत, पण त्याच्यात साध्यवसाना, ज्याला साध्यवसानाचा अर्थ कळला त्याला हा भाग लक्षात आला. साध्यवसाना म्हणजे ज्याची मी तुलना करायलो तो कार्यकर्ता नाहीसा म्हणजेच लोप पावलेला असतो, म्हणजे साध्यवसन झालेला असते त्याच. बरोबर आहे. तो हजर नसतो. असंच बोलायलो मी आता समोरासमोर आहे, माझ्या समोर कोणीतरी आहे आणि मी असं म्हणायलो, त्याचे दात पाहून बोललो मोती हसले. बाकी काहीच नाही, वाक्य एवढंच आहे, मोती हसले. तर हे कस काय मोती हसले म्हणजे कशाला पाहून तरी म्हणलो असेल ना मोती हसले. त्या गाढवाला बोलवा, त्या गाढवाला बोलवा म्हणजे खरंच मी गाढवाला बोलवा म्हणायलो का? नाही, गाढव म्हणजे प्राणी जो आहे त्याला बोलवा म्हणा ना. मी कोणाकडे पाहून तरी इशारा केलाय, त्या गाढवाला बोलवा. हा जो त्या नावाचा कार्यकर्ता आहे त्याच्याकडे पाहून बोललेला तो डायलॉग आहे. मग तो वाक्यात मी वापरलाच नाही की याला याला बोलवा म्हणून. हे इथं कळायला पाहिजे. कळालं. मग अगोदर लिहिलेले उदाहरणं, आता लिहिलेले उदाहरणं, उत्तर लिहा गौणी लक्षणा. त्याच्यामध्ये विचारलं तर सारोपा गौणी लक्षणा पहिले आणि दुसरे साध्यवसाना गौणी लक्षणं. सारोपा म्हणजे गुण आधारित आहेत आणि साध्यवसाना याचा अर्थ लोप पावलेला असतो पहिला कार्यकर्ता. परीक्षेत एवढंच वाक्य येते, त्या गाढवाला बोलवा, मोती हसले. बरोबर आहे का नाही. हे कमल आहेत. मग आपण समजून घ्यायचं हे कमल आहेत. या वाक्यातला जो कर्ता आहे, या वाक्यातला जो मुख्यार्थ आहे तो इथं लोप पावलेला आहे. तो आहे पण अध्यायत आहे. अध्यायत आहे म्हणजे ते गुप्त आहे. आपल्याला समजून घ्यायचं हे कमल आहे ते असंच बोलला नाही. बरोबर आहे का नाही. हा चंद्रच भूतलावरती अवतरला हे असंच बोलला नाही. कोणाकडे पाहून तरी बोललाय, हा चंद्रच भूतलावरती अवतरला आहे. मग हे जे कोणाकडे पाहून जे कंसातला कार्यक्रम असतो ते म्हणजे साध्यवसाना गौणी लक्षणा असतो आणि कंसातल्या या कार्यक्रमाला साध्यवसाना असं म्हणतात. समजत आहे का सांगा. ओके लो. डोळ्याकडे पाहून, करेक्ट, त्याच्याकडे पाहून, दाताकडे पाहून जर आरोप केला असेल तर ती साध्यवसाना गौणी लक्षण असते. आणि प्रत्यक्ष वाक्यच असं कंप्लीट आलं बाबा, तिचे मुख म्हणजे रूपक अलंकार, वाक्य रूपक अलंकाराचं आलं. बरोबर आहे का नाही. ते जर वाक्य परीक्षेत आलं, बरोबर आहे का नाही, मोती हसले तर कोणाला म्हणणार उपमेय, कोणाला म्हणणार उपमान, सांगता येते का सांगा बरं. नाही. बरोबर आहे. म्हणजे उपमेय आणि उपमान जिथं सांगता यायला ती सारोपा गौणी लक्षण होती रूपक अलंकाराचं उदाहरण. साध्यवसानामध्ये जे उपमेय आहे म्हणजे ज्याची तुलना तुम्ही करणार आहात तो कंसात आहे, तो नाहीसा आहे, त्याचा लोप झालेला आहे, हे इथं कळणं गरजेचं आहे. ओके. गौणी लक्षणाचे किती प्रकार पाहिले सांगा. 2 प्रकार आहे. पहिल्या प्रकाराचं नाव सांगा सारोपा गौणी लक्षणा. सारोपा गौणी लक्षणा. आणि दुसऱ्या प्रकाराचं नाव साध्य वसाना गौणी लक्षणा. सारोपा गौणी लक्षणा आणि साध्य वसाना गौणी लक्षणा. सारोपा गौणी लक्षणा रूपक अलंकार लक्षात ठेवा आणि साध्य वसाना गौणी लक्षणा इथं काय लक्षात ठेवायचं की ज्याची तुलना मी करायलो तो कंसात असतो, त्याच्याकडे पाहून तो बोललेला डायलॉग असतो. क्लिअर आहे. म्हणजे इथे रूपक आहे अलंकार, परंतु उपमेयाचा इथं उपमेयाला नाहीसं केलेला असते. आपण एखाद्याकडे बोलून लाईव्ह डायलॉग मारलेला असतो, तो लाईव्ह. बरोबर आहे का नाही. एखाद्याकडे बघू. चला शुद्धा लक्षणा पाहू आता. लक्षणा शक्तीचा दुसरा प्रकार आपण बघायला. पहिला पाहिला गौणी लक्षणा, दुसरा आहे शुद्धा लक्षणा. दुसरा आहे शुद्धा लक्षणा. बरोबर आहे का नाही. शुद्धा लक्षणा ही कार्यकारण भावावर अवलंबून असते. पहिला डिफरन्स दोघांतला कळाला. गौणी लक्षणा ही गुणांवर आधारलेली असते, तर शुद्धा लक्षणा ही कार्यकारण भावावर अवलंबून असते. कार्यकारण भावावर अवलंबून असते. ओके. उदाहरण त्याचं पटवून देण्यासाठी तुम्हाला सांगितलं. हा सॉरी आंबा म्हणजे बलसेवनच. आंबा म्हणजे बलसेवनच. बलसेवनच. बरोबर आहे का नाही.
तर या ठिकाणी जो बलसेवन शब्द दिसायला तो लक्षार्थ आहे की त्यानं शक्ती येते म्हणा आंबा खाल्ल्यानंतर, बरोबर आहे का नाही. आणि जो आंबा आहे आंबा तो मुख्यार्थ आहे, हा मुख्यार्थ आहे, मुख्यार्थ आहे, हे लक्षात ठेवायचं. ओके, आंबा हा मुख्यार्थ आहे आणि बलसेवन हा त्याचा लक्षार्थ आहे. मग ज्या वेळेस लक्षार्थाचा मुख्य अर्थावरती आरोप होतो, मग आता बघा याचे 4 प्रकार सांगणार आहे मी तुम्हाला. किती प्रकार आहेत याचे? 4. पहिला प्रकार आहे का? नंबर 1. नंबर 1 सारोपा शुद्धा लक्षणा. इथे लिहितो, उदाहरण तिकडे लिहू आपण. सारोपा शुद्धा लक्षणा. सारोपा शुद्धा लक्षणा. तिकडे बी होता सारोपा, इकडे बी हे सारोपा, बरोबर आहे का नाही. सारोपा शुद्धा लक्षणा, पण हे कार्यकारण भावावर अवलंबून असतो. मग सारोपा शुद्ध लक्षणामध्ये कसं लक्षात ठेवायचं? लक्षार्थाचा, या लक्षार्थाचा मुख्य अर्थावरती आरोप केलेला असतो. लक्षार्थाचा मुख्य अर्थावरती आरोप केलेला असतो किंवा केला जातो, पण तो गुणांवर आधारलेला नसून कार्यकारण भावावरती आधारलेला असतो, बरोबर आहे का नाही. आता याच्या अगोदर बी काही जण माहित असंच पाहिलं ना बाबा, लक्षार्थाचा मुख्य अर्थावरच आरोप होता, पण तिथं गुणावर आधारलेला होता, इथं कार्यकारण भावावर आधारलेला असतो, बरोबर आहे. त्याला म्हणतात सारोपा शुद्धा लक्षणा, बरोबर आहे. मग मग याचं उदाहरण होतं हे, आंबा म्हणजे बलसेवनच. आंबा म्हणजे बलसेवनच. फक्त लक्षात घ्या, नंतर तिघातला फरक तुम्हाला ऑटोमॅटिक कळतो. सध्या एक एक घटना सांगायलो, एक एकच लक्षात ठेवा. 1 नंबर कळाला, 2 नंबर लक्षात ठेवा. आता दिसायले? येस. साध्य वसाना म्हणजे पाठ कराय किती सोपं आहे. पहिले 2 प्रकार इकडं बी, फक्त शुद्धाच्या जागी काय लावायचं रे? शुद्धाच्या जागी तिकडे काय लावलं होतं? गौणी. साध्य वसाना गौणी लक्षणा पाहिली होती, सॉरी, बरोबर ना, गौणी लक्षणा. आता काय साध्य वसाना शुद्धा लक्षणा. गौणी आणि शुद्धा हे 2 प्रकार आहेत. कोणाचे? लक्षणा शक्तीचे, बरोबर आहे. तोच तिकडलाच उचलला आणि इकडे आणला, बरोबर आहे. फक्त दोघांमध्ये फरक कळायला का? तिकडं होता गुणावर आधारलेला, इकडे कार्यकारण भावावर. मग तिकडं जसा होता तसाच इथं बघा, आंब्याकडं पाहून बोलला तो. आंब्याकडं पाहून जे आहे ते कंसात आहे. आंबा तिथं हजर नाही, हजर आहे पण ते कंसात आहे. तो बलसेवनच आंबा खाताना पाहिलं एका कार्यकर्त्याला, आणि तो काय म्हणला माहितीये का? तो बलसेवनच करीत आहे, तो बलसेवनच करीत आहे, तो बलसेवनच करीत आहे, बरोबर आहे. वाक्य लक्षात ठेवा, तो बलसेवनच करीत आहे, बरोबर आहे. आंब्याकडे पाहून बोललेला डायलॉग, ठीक आहे. तिसरी शक्ती आहे उपादान शुद्धा लक्षणा. उपादान शुद्धा लक्षणा. उपादान शुद्धा लक्षणा. उपादान शुद्धा लक्षणा. आता बघा, उपादान ही नवीन आली, याच्यात 4 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. उपादान म्हणजे आणखी काही अर्थाचा समावेश. उपादान म्हणजे काय? आणखी काही अर्थाचा समावेश, आणखी काही अर्थाचा समावेश, अर्थाचा समावेश. आपल्याला इथे लक्षात ठेवा उपादानचा अर्थ, बरोबर आहे. म्हणजे जेव्हा शब्दाचा मुख्यार्थ आणि लक्षार्थ एकाच वेळी बाहेर पडतात, तेव्हा त्या लक्षणेस उपादान शुद्ध लक्षणा म्हणतात. एकाच वेळी दोन्ही अर्थ कळतात बघा. आता किल्ल्यातून, किल्ल्यातून 100 तलवारी बाहेर पडल्या, बाहेर पडल्या. मला सांगा आता 2 अर्थ तुम्हाला एकापेक्षा जास्त अर्थ कळालेत का? बरोबर आहे का नाही. आणखी काही अर्थ कळाले? पहिलं सांगा, 100 तलवारी बाहेर पडल्या, लक्षार्थ काय आहे याचा? लक्षार्थ. आणि नंतर सांगा याचा मुख्य अर्थ काय. किती जणांना दोघांतला फरक माहिती आहे ते तरी पाहू द्या, बरोबर आहे का नाही. मुख्य अर्थ आहे जे दिलाय तोच, तलवारी तलवारीच, हा मुख्य अर्थ आहे त्याचा, बरोबर आहे का नाही. अभिधा शक्तीचा कार्यक्रम, बरोबर आहे का नाही. तलवारीचा तलवारी. आणि लक्षार्थ काय? तलवारीधारी लोक. तलवारधारी लोक म्हणजे ज्यांच्या हातामध्ये तलवार आहे असे लोक बाहेर पडले. तलवारधारी लोक हा लक्षात येणारा अर्थ, लक्षार्थ किंवा लक्षात घ्यायचा आहे तुम्हाला हा, तलवारधारी लोक. म्हणून तलवारधारी लोक हा लक्षार्थ झाला आणि मुख्यार्थ झाला तलवारी. किंवा दुसरं, चला, पानिपतावर 1.25 लाख बांगड्या फुटल्या. पानिपतावर 1.25 लाख बांगड्या फुटल्या. 1.25 लाख बांगड्या फुटल्या.
सांगा आता, बांगड्या फुटल्या याचा मुख्य अर्थ काय? तोंडीच सांगा आता. मुख्य अर्थ काय याचा? बांगड्या. याचा अर्थ बांगडी, जे काही दिसायले तुम्हाला तोच त्याचा मुख्य अर्थ आहे. परंतु 1,25,00,000 बांगड्या फुटल्या याचा जो लक्षार्थ आहे, लक्षार्थ, तो मात्र 1,25,00,000 सैनिक मारले गेल्यामुळे त्यांच्या बायका विधवा झाल्या. बरोबर आहे का नाही? असा लक्षार्थ. बरोबर आहे. पानिपतावर 1,25,00,000 बांगड्या. लग्नात 1000 पानं जेवून उठले. मुख्य अर्थ काय? पाने पण वाढली गेली. बरोबर आहे का नाही? आणि वरच्यातला मुख्य अर्थ होता बांगडी फुटली. बरोबर आहे. लग्नात 1000 पानं जेवून उठले, पाने पण वाढली गेली आणि 1000 लोक जेवले, हा लक्षार्थ असतो. बरोबर आहे? ओके. एका आणखी काही अर्थाचा समावेश. थोडक्यात उपादान शुद्ध लक्षण. कळते 2 मिनिट थांबा. अजून 2 मिनिटं वेळ आहे समजायला. काही अडचण नाही. नंबर 4, लक्षण, लक्षणा, शुद्धा लक्षणा. लक्षण, लक्षणा, शुद्धा लक्षणा. शुद्धा लक्षणा. आता इथं काय करायचं? आपण आपली जी लक्षणा शक्तीची उदाहरणं लिहित होतो ना, ते लिहायचे. कोणते? आपण कोणचे उदाहरण लिहित होतो बुवा? आता किती जणांच्या लक्षात येतं पाहू द्या. आमच्या घरावरून हत्ती गेला. आमच्या घरावरून हत्ती गेला. हत्ती गेला. चौघातला फरक कळाल्याशिवाय हे मला समजून सांगता येणार नाही. आमच्या घरावरून हत्ती गेला या लक्षणेमध्ये मुख्यार्थ, बरोबर आहे, लक्षार्थाला पुढे करून आपण लुप्त होतो, तेव्हा शब्दशक्तीस लक्षण, लक्षणा, शुद्ध शक्ती, शुद्ध लक्षणा असे म्हणतात, शब्दशक्ती असं म्हणतात. बघा आता या ठिकाणी मुख्य अर्थ काय आहे? घरावरून. बरोबर ना? मुख्य अर्थ काय? घरावरून. ह्याला कॅन्सल करावं लागेल का नाही करावं लागेल? घरावरून जाणं शक्य आहे का? नाही. ते सोडून जे लक्षार्थ आहे, लक्षार्थ कोण आहे? तो पुढे होतो त्याच्या. मुख्य अर्थ काय? घरावरून गेला बाबा. घराच्या वरून गेला का? ते मुख्य अर्थ झाला. पण मुख्य अर्थ आपल्याला कॅन्सल करायचा आहे आणि लक्षार्थ काय घ्यायचा आहे? की घराच्या समोरून गेला. लक्षार्थ काय? घराच्या समोरून गेला. कारण मुख्य अर्थ होता घरावरून, पण हा अर्थ घेतला का? नाही घेतला. लक्षार्थ काय होता? घरासमोरून. हा अर्थ घेतला का? येस, हा अर्थ घेतला. म्हणजे मुख्यार्थ लक्षार्थाला पुढे करून आपण लुप्त होऊन जातो, मुख्यार्थ घेतला जात नाही. चला बघा उदाहरण दुसरं. मुलांनो या, चला ताटावर बसा. मुलांनो ताटावर बसा. ताटावर बसा याचा मुख्य अर्थ काय आहे तुम्हाला माहिती आहे, पण मुख्य अर्थ तुम्ही घेणार का? ताटावर बसा लावणार का त्यांना? नाही. मुख्य अर्थ सोडून द्या. ताटावर शक्य नाही बसणं. मग ताटा शेजारी, तुम्ही जे ताटा शेजारी बसता का, तो काय माहितीये का? लक्षार्थ आहे. तो लक्षात घेते ज्याला बोलले तुम्ही, ते म्हणते ताटावर बसणं शक्य नाही, ताटाच्या आजूबाजूला बसायचं, म्हणजे ताटाच्या शेजारी बसायचे. आलं लक्षात? इथं लक्षण, लक्षणा, शुद्धा लक्षणा म्हणतात. आम्ही गहू खातो. आपण लिहिलते ना वाक्य, आम्ही गहू खातो, आम्ही तांदूळ खातो, आम्ही ज्वारी खातो, आम्ही गहू खातो. बरोबर का नाही? गहू याचा मुख्य अर्थ जर घेतला, मुख्य अर्थ म्हणजे जे बघता क्षणी दिसायले काय? गहू, गहूच. पण लक्षार्थ काय घेणार तुम्ही? गव्हाचे पदार्थ. गव्हाचे पदार्थ. मग तुम्ही सांगा इथं कोणता घेतलाय? गहू घेतलाय अर्थ का गव्हाचे पदार्थ घेतलाय? उत्तर गव्हाचे पदार्थ घेतलाय, म्हणजेच लक्षार्थ घेतलाय. म्हणजे इथं मुख्य अर्थ बाजूला सारला जातो, त्याच्या पुढे येऊन लक्षार्थ घेतला जातो. बरोबर आहे? त्याला म्हणतात लक्षण, लक्षण. आता बघा चारीमध्ये फरक, म्हणजे मी तुम्हाला समजून सांगतो. पाहता परत याला रिवाइज करणार आहे. तुम्हाला म्हणलेलो एक डायलॉग महत्वाचा, जोपर्यंत तुम्हाला येणार नाही तोपर्यंत आपण स्टॉप करणार नाहीत, काळजी करू नका. लक्ष द्या. लक्षणशक्ती 4च डायलॉग लक्षात ठेवायचे, 4. त्याच्यात तुम्हाला गौणी लक्षणं इतक्या बऱ्या डबल डबल काऊन समजून सांगू लागलो मी, कारण गौणी लक्षणेचे 2 प्रकार इथं जशाच तसे दिसायलेत का नाही पहा. हे पहा, सारोपा गौणी लक्षणा तिकडं पाहिली, इथं हे सारोपा शुद्धा लक्षणा. सारोपा गौणी लक्षणा आणि सारोपा शुद्धा लक्षणा या दोघात डिफरन्स काय आहे? सेम वाक्य, सेम. बरोबर आहे, रचना भी सेम आहे. प्रॉब्लेम काय? फक्त सारोपा गौणी लक्षणा जी आधी पाहिली ती गुणावर आधारलेली होती. इथं लिहिलं आंबा म्हणजे, इथं काय लिहिलं सांगा? आंबा म्हणजे काय लिहिलं आपण? साखरच आहे. जे काय तुम्ही तुलना केली ती डायरेक्ट केली का नाही केली? तिचे मुख म्हणजे चंद्रच, बरोबर ना? तर इथं मात्र त्या आंब्याचा गुण अपेक्षित नाही रे. आंबा म्हणजे बलसेवनच, कार्य कारण भाव, शक्ती मिळते आंब्यामुळे. बरोबर आहे, बरोबर आहे. आंबा म्हणजे बलसेवनच. शुद्ध लक्षणामध्ये कार्यकारण भाव अपेक्षित.
म्हणजे सेम तिकडले दोन इकडं काय करायचे, कॉपी करायचे. आंबा म्हणजे बल सेवनच. आणि साध्यवसानामध्ये आंब्याकडे पाहून, तिकडे बोललो होतो आपण, दाताकडे पाहून, मुखाकडे पाहून, त्याच्याकडे पाहून बोललो होतो ना. मग इथं सुद्धा साध्यवसाना म्हणजे हा कॅन्सल, आंब्याकडे पाहून, बरोबर आहे का नाही. आंब्याकडे पाहून म्हणजे तो आंबा खाताना खायला येतो आणि त्याच्याकडे पाहून डायलॉग मारला त्यानं, काय तो बलसेवनच करीत आहे, बलसेवनच करीत आहे. बरोबर, याचा त्याचा म्हणण्याचा अर्थ तो आंबा खात आहे, परंतु त्या आंब्याचा कार्यकारण भाव, की आंबा खाल्ल्यामुळं काय होतंय, बरोबर आहे, त्या आंब्याचं जे कार्य करणार आहे आंबा शरीरात गेल्यानंतर, तर त्याचं सांगितलं की तो बलसेवनच करीत आहे, याचा अर्थ ताकद येणारा कार्यकर्ता. बरोबर आहे. हा फरक आपल्या लक्षात आला का दोघांमधला? पहा, आंब्याकडे पाहून बोललेला डायलॉग. नसेल अजून एखादं उदाहरण पाहायचं, अजून पाहू, पण ती तुम्हाला मी सोडवायला देणार होतो उदाहरणं, बरोबर आहे का नाही. शेवटी मुद्दाम ठेवली होती 2-4 नवी, पण तुमची इच्छा असेल आताच सांगायची तर आताच सांगू आपण, काय अडचण. त्याच्या अगोदर घ्या उपादान शुद्धालक्षणा. किल्ल्यातून 100 तलवारी बाहेर पडल्या. काय फरक आहे सांगा आता, उपादान शुद्धालक्षणामध्ये काय फरक. वाचा त्याला पद्धतशीर एकदा, बघा त्याच्याकडे. हा, नंतर आपण त्याच्यावर डिस्कशन करू. वाचलं? किल्ल्यातून 100 तलवारी बाहेर पडल्या, पानिपतावर 1.25 लाख बांगड्या फुटल्या. वाचलं? ओके. मग आता उपादान म्हणजे काय रे बाबा, आणखी काही अर्थाचा समावेश. याच्यात 2 अर्थ कळायले आहेत. एक मुख्य अर्थ असतो, 2 अर्थ कोणते असतात लक्षणा शक्तीत, मुख्य अर्थ आणि लक्ष्यार्थ. मुख्य अर्थ तर नियमानुसार कोणाचा अर्थ आहे माहिती आहे का नाही. मुख्य अर्थ कोणाचा अर्थ आहे नियमानुसार, सांगा. मुख्य अर्थ हा अर्थ आहे नियमानुसार अभिधा शक्तीचा. मग वाचणाऱ्याला कळायले ना, किल्ल्यातून 100 तलवारी बाहेर पडल्या, तलवारी तलवारी जे काय. पण दुसरं तलवारीचा अर्थ तुम्ही काय समजून घ्यायले, तलवारधारी लोक बाहेर पडले, हा लक्षार्थ आहे. आणि हा लक्षार्थच इथं समजून घेतला जातो, म्हणून तर ही लक्षणा शक्ती आहे. मग आपल्याला ओळखायची कोणती आहे, तर ज्याच्यात एका अर्थासोबत दुसरा बी अर्थ लक्षात येतो, त्याला उपादान शुद्ध लक्षणा म्हणतात. आणि लक्षणामध्ये तुम्ही पाहिलं असेल, मुख्य अर्थाचा कार्यक्रम घेतलाच जात नाही. इथं लक्षणा बघा, घराच्या वरून हा मुख्य अर्थ घेतला का नाही. मग घराच्या समोरून हा लक्षार्थ घेतला, म्हणून लक्षणा शुद्ध लक्षणा. बरोबर आहे, म्हणता आलंय का नाही रे. मी 4 प्रकार लिहायलो, परत एकदा खरंच कळालंय का नाही पाहायचं मला बी, नाही तर मी डबल एकदा समजून सांगणार आहे. पहा, आता वाक्य मी लिहितो, कशाचं बी असू शकतं या 4 पैकी. अख्ख्या शब्दशक्तीवर तर नंतर प्रॅक्टिस घेऊ रे बाबा. पहिली ह्या चौघातला फरक कळाला पाहिजे का नाही, नाही तर पुन्हा वांदे. नावं लक्षात राहत नाही. तर मी वाक्य बी लिहितो आणि नावं बी तुम्हाला लक्षात, तुम्ही फक्त पर्याय सांगायचे 4 पैकी काय आन्सर. काय बघायलो आपण सांगा. आपण बघायलो शुद्धा लक्षणा, सॉरी, लक्षणा शक्तीचे प्रकार. बरोबर आहे, लक्षणा शक्ती. अखेरीला आता जितके वाक्य येतील इथं, जितके बी वाक्य येतील ते सगळे लक्षणाचेच आहेत. त्याच्यात कोणता असं विचारल्यावर तुम्हाला सांगायचंय. 1 नंबरला सांगा. आता मी पहिल्यांदा प्रकार लिहितो, काय काय सांगितलं सांगा. पहिले 2 प्रकार पाहिले ना, गौणी लक्षणा आणि दुसरा पाहिला आपण शुद्धा लक्षणा. तर गौणी लक्षणेचे 2 प्रकार तर माहीत झाले, त्यामुळे ते लिहित नाही मी आता. शुद्धा लक्षणाचेच मला 4 प्रकार डबल समजून सांगायचे. 1 नंबरला ह्या शुद्धा लक्षणामध्ये काय पाहिलं सांगा. सारोपा शुद्धा लक्षणा, सारोपा शुद्धा लक्षणा. वाचल्यावर काही कळायले का. सारोपा शुद्ध लक्षण काय बोललो होतो, एका घटकाचा दुसऱ्या घटकावर आरोप. ओके. साध्यवसाना लोप, पण कार्यकारण भावावर अवलंबून. साध्यवसाना शुद्धा लक्षणा पुढे लिहित नाही मी आता. नंबर 3 उपादान शुद्धा लक्षणा, पदार्थाचे घटक द्रव्य. बरोबर आहे, उपादान म्हणजे आणखी काही, अजून काहीतरी असा अर्थ व्यक्त करणे म्हणजे उपादान शुद्ध लक्षणा होय. बरोबर आहे का नाही, शुद्ध लक्षणा. आणि नंबर 4, बरोबर आहे का नाही, तुम्हाला अजून ट्रिक्स देतो, त्याची काळजी करू नका ओळखू आल्याशिवाय. आता कसं आहे, फर्स्ट टाइमच तुम्ही ऐकायले, मी तुम्हाला पहिल्यांदा सांगायलो, थोडी गडबड होत असेल तुम्हाला, तर आता क्लिअर करून टाकू. लक्षण ठीक आहे. ट्रिक्स द्यायच्या अगोदर इथं जे असते का नाही उपादान शुद्धामध्ये,
अलंकारिक शब्दाचा उपयोग असतो. वाक्यप्रचार माहितीत का? वाक्यप्रचार किती जणांना माहिती? बरोबर आहे का नाही? वाक्यप्रचार किती जणांना माहिती? बरोबर आहे का? त्या वाक्यप्रचाराचा उपयोग किंवा अलंकारिक शब्दाचा उपयोग असतो. अलंकारिक शब्द किंवा वाक्यप्रचाराचा उपयोग, बरोबर आहे का नाही, जास्त करून उपादान शुद्ध लक्षणामध्ये केलेला असतो. हे बघा हे. आणि लक्षणात आपली उदाहरणं, आम्ही गहू खातो, आम्ही ज्वारी खातो, आम्ही तांदूळ खातो, बरोबर आहे का नाही, असे. याच्यामध्ये एका अर्थाला पुढे करून दुसरा अर्थ सांगितला जातो. मुख्य अर्थ जो असतो तो घेतलेला नसतो, फक्त लक्षार्थाला मान दिलेला असतो. लक्षार्थाला मान दिलेला असतो, बरोबर आहे का नाही, आणि मुख्य अर्थाला मान दिलेला नसतो. बरोबर आहे. हा अर्थ याच्यातला घ्यायचा पण नसतो. प्लस मायनस सहित दिसायले का? येस, हे राईट केलेले, हे कॅन्सल केलेले. ओके. आता उपादानची प्रॉब्लेम कसा मिटीला? अलंकारिक आणि वाक्यप्रचार, बरोबर आहे, हे बघायचे तुम्हाला. आणि सारोपानी साध्य वसना, गवणी कळाला असेल तर हे बी कळते. इथं कंसामध्ये कार्यक्रम, आंब्याकडे पाहून, बरोबर ना, आंब्याकडे पाहून, तंबाखू खाणाऱ्या माणसाकडे पाहून, बरोबर आहे का नाही, असे कार्यक्रम इथे येतात. आणि इथं डायरेक्ट आरोपच केलेला असतो सारोपामध्ये, पण कार्यकारण भावावर डिपेंड असतो. चला आता किती जणांना हे चार मला उत्तर द्यायचे ना? हे ऑप्शन नंबर 1 सारोपा शुद्ध लक्षणा, ऑप्शन नंबर 2 साध्यवसाना, ऑप्शन नंबर 3 उपादान, आणि ऑप्शन नंबर 4 लक्षण आहे. किती जणांच्या लक्षात आलं हे पाहण्यासाठी ऑप्शन नंबर 1, सॉरी, जे काय असतं आता कशाचं उदाहरण मलाही माहित नाही, तुम्ही सांगायचं फक्त आता. बरोबर आहे, लिहा उदाहरण. चला पानावर बसा, चला पानावर बसा. नंबर 2चं वाक्य लिहा. तू कॅन्सरला आमंत्रण देतोस कंसात तंबाखू खाणाऱ्यास पाहून तंबाखू खाणाऱ्यास पाहून कंसातलं लक्षात राहू द्या. नंबर 3 एसटी कर्मचाऱ्यांचा संप म्हणजे प्रवाशांचे मरणच होय. ओके. नंबर 3 पुढचं वाक्य लिहा. लग्नात हजार पाने जेवून उठले. आता सांगा उत्तर. पहिल्याचं सांगा. चला पानावर बसा. ऑप्शन नंबर सांगा. इथं ऑप्शन दिलेत 1 2 3 4. 1 2 3 4 पैकी आवाज येतोय सर्वांना? सांगा पटकन पहिल्याचं उत्तर. आता ऐकलेल्याला बघून सांगू शकता तुम्ही. करेक्ट. ज्यांचं उत्तर आलं होतं पर्याय क्रमांक 4, त्यांचं बरोबर होतं. लक्षणा शुद्धा. काय कळालं? मुख्यार्थाला बाधा येते. कळालं? लक्षणाच्या कंसात लिहून टाका. मुख्य अर्थाला बाधा येते म्हणजे मुख्य अर्थ घेतलाच जात नाही. बरोबर आहे. चला पानावर बसा या वाक्यामध्ये आपल्या लक्षात काय आलं की बाबा पानावर बसा म्हणजे पानावर नाही, पानावर हा झाला त्याचा मुख्य अर्थ, आणि पानाच्या शेजारी हा झाला त्याचा लक्षार्थ. तुम्ही मुख्य अर्थ घेतला नाही, एकाला नाही, दुसरा घेतला. जिथं फक्त लक्षार्थच घेतला जातो तिथं लक्षणा शुद्ध असते. आता तरी कळालं? बरोबर आहे. मग चला पानावर बसा घ्या, नाही तर आमच्या घरावरून हत्ती गेला. इथं येते आमच्या घरावरून हत्ती गेला. तिसरं यमुनेवर ताजमहल आहे, तो नदीवर गेला,
तो नदीवर गेला, तिथं नदीवर हा झाला मुख्य अर्थ, पण नदीवर नाही जाणं शक्य, बरोबर आहे का नाही? तुम्हाला माहिती आहे नदीच्या बाजूला गेला, नदी मध्ये गेला, तुमच्या मनाने घ्या काय घ्यायचं लक्षार्थ. ओके, बरोबर आहे. नदी जवळ गेला, जे काय, म्हणून हे सगळे उदाहरणं. आता परीक्षेत आलेलं याच उदाहरण लक्षात घ्या, बरोबर आहे. लक्षण लक्षणा शुद्धाचं, गंगेत गवळ्यांची वस्ती, गंगेत गवळ्यांची वस्ती, असिस्टंट ला प्रश्न विचारलेला आहे हा. गंगेत गवळ्यांची वस्ती, बरोबर आहे. गंगेत गवळ्यांची वस्ती हा जशास तसं वाक्य आलतं, त्याचं उत्तर आहे लक्षण लक्षणा शुद्धा, गंगेत गवळ्यांची वस्ती. याचा अर्थ गंगेत शक्य नाही, बरोबर आहे. गंगेत शक्य आहे का? गंगेत जसं तुम्ही नदीवर म्हणले तसं गंगेत शक्य आहे का? नाही. गंगेत हा झाला मुख्य अर्थ, तो कॅन्सल करा. गंगेच्या शेजारी, गंगा म्हणजे नदी आहे, गंगेच्या शेजारी गवळ्यांची वस्ती आहे असं आहे. म्हणजे एका अर्थाला तुम्ही कॅन्सल करून मेन अर्थ जो लक्षार्थ आहे तोच घेतला, त्याला म्हणतात लक्षण लक्षणा शुद्धा. हे एक्झामला आलेलं उदाहरण आहे, असिस्टंट ला आलेला प्रश्न आहे. 2015 मेनला प्रश्न आलता, मेनला 2015. ठीक आहे, लक्षात राहील आता कशामुळे म्हणायलो त्याला आपण. ओके, एक तर क्लिअर झाली, तुम्ही उत्तर दिले म्हणल्या. दुसरं द्या बरं मग उत्तर. आता तू कॅन्सरला आमंत्रण देतोस, कंसात तंबाखू खाणाऱ्यास पाहून. आता तू कॅन्सरला आमंत्रण देतोस, सांगा उत्तर सांगा. तू कॅन्सरला आमंत्रण देतोस, ते बी क्लिअर करू लगेच आपण पद्धतशीर लगे. ज्यांचं उत्तर आलं तर साध्यवसाना, करेक्ट. कंसात काही लिहिलेला असेल तर 100% त्याचं उत्तर साध्यवसाना, पर्याय क्रमांक 2 लिहितो इथं, ज्यांचं मनातले मनात आलतं, बरोबर आहे का नाही? साध्यवसाना. अरे यार, तुला एवढं तर कळायला पाहिजे गजानन की कंसात काहीतरी लिहिलंय, याचा अर्थ एकाचा कोणाचा तरी लोप आहे इथं, लोप. आणि जेव्हा लोप असतो तेव्हा दोनच शक्ती तुझ्या समोर येतात. एक नंबरला गौणी, बरोबर आहे, लक्षणा, बरोबर आहे, गौणी लक्षणा. त्यामध्ये साध्यवसाना गौणी लक्षणा, साध्यवसाना नाव तर दोघांत कॉमन आहे ना, म्हणून मी कॅन्सल म्हणून लावलं. गौणी लक्षणा नाही तर दुसरं शुद्धा लक्षणा. मग साध्यवसाना गौणी लक्षणा का साध्यवसाना शुद्धा लक्षणा, दोघांत फरक काय? गौणी जर असती तर तिथं गुण असता, इथं कोणचा गुण दाखवलाय? दाखव बरं, दाखव, तुला कोणता गुण दाखवलाय? नाहीये, इथं कार्यकारण भाव आहे. तू कॅन्सरला आमंत्रण देतोस, याचा अर्थ तंबाखू खाणाऱ्याकडे पाहून काय म्हणले? तू कॅन्सरला आमंत्रण देतोयस. मग आता याच्यासारखे दुसरे वाक्य नीट ऐका, याचे वाक्य सांगायला मी सगळे आता. साध्यवसाना शुद्धा लक्षणा, साध्यवसाना शुद्धा लक्षणाची वाक्य पहा. दूध पिणाऱ्याकडे पाहून, जसं तिकडं आंबा खाणाऱ्याकडे पाहून बोलले होते, तसं दूध पिणाऱ्याकडे पाहून म्हणला काय? तो बलप्राशन करीत आहे, कंसात दूध पिणाऱ्याकडे पाहून. तो बलप्राशन करीत आहे, कंसात दूध पिणाऱ्याकडे पाहून. कळालं? दुसरं वाक्य. तिसरं वाक्य ऐका त्याचंच, बरोबर आहे का नाही? तुला फुफ्फुसाचा कॅन्सर होईल, तुला फुफ्फुसाचा कॅन्सर होईल, कंसात सिगारेट पिणाऱ्याकडे पाहून. तुला फुफ्फुसाचा कॅन्सर होईल, कंसात सिगारेट पिणाऱ्याकडे पाहून. बरोबर ना? फुफ्फुसाचा कॅन्सर होईल. उत्तर काय? साध्यवसाना शुद्धा लक्षणा, साध्यवसाना शुद्धा लक्षणा, करेक्ट. तसं आपण म्हणलो होतो, तो बलसेवनच करीत आहे, तो बलसेवनच करीत आहे, पण कंसात काय? आंब्याकडे पाहून. किंवा एखादं बलसेवन कशाला आजकाल ऍड येईल, च्यवनप्राश, बरोबर आहे. च्यवनप्राश कडे पाहून म्हणला तो, च्यवनप्राश कडे खाताना पाहिलं त्याला आणि म्हणला तो बलसेवनच करीत आहे. आलं लक्षात? म्हणून कंसामध्ये या पद्धतीचा कार्यक्रम दिसायला, त्याचं उत्तर आहे साध्यवसाना शुद्ध लक्षणा. आता तरी जास्त उदाहरणं पाहिजे होती, ते सगळे सांगितले. यस, चला पुढचं. आता तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्या. एसटी कर्मचाऱ्यांचा संप म्हणजे, एसटी कर्मचाऱ्यांचा संप म्हणजे प्रवाशांचे मरणच होय. सांगा आता. करेक्ट. डायरेक्ट कंपेअर दिसायली, आन्सर सारोपा शुद्ध लक्षण. राईट राईट, डायरेक्ट कंपेअर दिसायली, परंतु इथं कार्यकारण भावावर आधारित आहे. उत्तर याला पाहिजे होतं पर्याय क्रमांक 1, सारोपा शुद्धा लक्षणा. आता बघा लगेच, सारोपा शुद्धा लक्षणा, सारोपा गौणी लक्षणा. सारोपा गौणी मध्ये तिचे मुख म्हणजे चंद्रच, तिचे दात म्हणजे मोतीच, असं म्हणलं होतं गौणी लक्षणामध्ये.
बरोबर ना. गौणी म्हणजे गुणावर आधारित होती. आता शुद्ध लक्षणं ही पहा, एसटी कर्मचाऱ्यांचा संप म्हणजे प्रवाशांचे मरणच इथं आरोप केलेला असतो. मग संप जो आहे त्या संपावर, ह्या संपावर मरणाचा आरोप आपल्याला दिसायला आहे. संपावर मरणाचा आरोप. हे काय गुण-बिन नाही, काही नाही. संपावर मरणाचा आरोप आणि जिथं आरोप आहे, तिथं सारोपा आहे. सारोपा, आरोप याच्यात दडलेला आहे का नाही? साधर्म्यावर आधारित आरोप. बरोबर आहे का नाही? आरोप, सारोपा, आरोपा. बरोबर आहे? संपावर मरणाचा आरोप आहे. म्हणून एसटी कर्मचाऱ्यांचा संप म्हणजे प्रवाशांचे मरणच होय. इथं जर गुण असता ना गुण, तर यालाच म्हणलो असतो सारोपा गौणी लक्षणा. पण इथं गुण नाहीये. कार्यकारण भावावर आधारित आहे. काय कार्य करायला तर. बरोबर आहे का नाही? म्हणून याला आपण म्हणलो संपावर मरणाचा आरोप म्हणल्यावर उत्तर आहे सारोपा शुद्धा लक्षणा. क्लिअर आहे, क्लिअर, करेक्ट आलं. दुसरं उदाहरण याचं सांगतो मी तुम्हाला अजून. च्यवनप्राश म्हणजे साक्षात बलच. च्यवनप्राश म्हणजे साक्षात बलच. च्यवनप्राश म्हणजे साक्षात बलच. आंबा म्हणजे बलसेवनच. आंबा म्हणजे बलसेवनच. उत्तर सारोपा शुद्ध लक्षणा. आंबा म्हणजे बलसेवनच. त्याचंच उत्तर आहे सर. ऐकायला ना मी लिहिणं झालो एवढं, पण इतक्या भाऱ्या बोलायलो की तुम्हाला नंतर ऐकताना सोपं जाईल. काही नाही, नंतर तुम्ही राईट डाऊन करून घ्या. ओके. नंबर लास्ट. लग्नात 1000 पाने जेवून उठली. सांगा पर्याय क्रमांक. लग्नात 1000 पाने जेवून उठली. मुख्यार्थ आणि लक्षार्थ. 1000 पान, 1000 लोक. दोन अर्थ प्रकार होतात. मुख्यार्थ आणि लक्षार्थ दोन्ही बी सांगता येतात. त्याला म्हणतात उपादान. पदार्थांचे घटक द्रव्य. थोडक्यात बरोबर आहे. उपादान म्हणजे आणखी काही, अजून काहीतरी असा अर्थ व्यक्त करणे. बरोबर आहे का नाही? मुख्य अर्थाला घेऊन दुसरा लक्षार्थ सांगितलेला असतो, त्याला उपादान शुद्ध लक्षणा म्हणतात. मुख्य अर्थाला घेऊन दुसरा. पर्याय क्रमांक 1, 2, 3 उत्तर यायला पाहिजे. ज्यांचा अर्थ 3 त्यांचंच बरोबर आहे. लग्नात 1000 पाने जेवून उठले. नाही रे, 1000 पाने जेवून उठले. बरोबर आहे का नाही? याचा अर्थ होतो 1000 लोक आणि 1000 पान. म्हणून उत्तर लिहा उपादान शुद्ध लक्षणा. याचं दुसरं उदाहरण सांगितलं होतं, पानिपतावर 1.25 लाख बांगड्या फुटल्या. उपादान शुद्ध लक्षणा. तिसरं उदाहरण सांगितलं होतं, गडावरून 100 तलवारी खाली उतरल्या. बरोबर आहे. 100 तलवारधारी लोक आणि सैनिक. बरोबर आहे का नाही? जे काय असेल. नंतर पानिपतावर 1.25 लाख बांगडी फुटली. बांगडी फुटणे हा झाला मुख्यार्थ. वैधव्य प्राप्त होणे हा झाला लक्षार्थ. बरोबर आहे. इथं जसे 1000 पानं जेवून उठले म्हणजे 1000 पान. पान असतंय ना, ते आपलं जे वाढायचं पान आहे ते पान. आणि दुसरं 1000 लोक. मुख्यार्थ आणि लक्षार्थ जिथं दोन्ही अलग अलग प्रकारे आपल्याला सांगता येतो. बरोबर आहे. अलंकारिक शब्दाचा वापर येतो. वाक्यप्रचार बरोबर आहे, यांचा उपयोग झाला की ती असते उपादान शुद्ध लक्षण. याचे 4 उदाहरण तुम्हाला सांगितले. पहिलं उदाहरण ऐका परत. लग्नात 1000 पाने जेवून उठले. पानिपतावर 1.25 लाख बांगडी फुटली. तिसरं उदाहरण आपण याच्यात सांगितलं होतं, पानिपतावर 1.25 लाख बांगडी. गडावरून 100 तलवारी खाली उतरल्या. बरोबर आहे. गडावरून 100 तलवारी खाली उतरल्या. 100 तलवारी हे जे उदाहरण आहेत हे उपादान शुद्ध लक्षणेचे आहे. क्लिअर आहे. आखरीला हे सर्वच उदाहरणं लक्षण शक्तीचे आहेत, एवढं तर क्लिअर करा. चला, काही प्रश्न? पुन्हा आपापल्या करा. कशा लक्षात ठेवायच्या? अगोदर गौणी लक्षणा कळाली का? 2 प्रकार गौणीचे. सारोपा गौणी, साध्यवसाना गौणी. रूपक अलंकार आणि रूपक अलंकारासारखाच पण उपमेयाचा लोप. उपमेयाचा लोप म्हणलं की साध्यवसाना गौणी लक्षण. दिसायला का? इथं लिहितो शब्दशक्ती. इन शॉर्ट, आज याचा कार्यक्रमच कट करायचा आपल्याला. शब्दशक्ती इन शॉर्ट. चला लक्षात घ्या किंवा लिहून घ्या. तक्ता फार महत्वाचा आहे. बरोबर आहे का नाही? आता तुम्हाला थोडक्यात असं समजा मी पर्याय द्यायलो. प्रश्न सुरू व्हायलेत आपले आता. ते तर तुम्ही सध्या शिकवलेल्या भागावर सांगितले ना रे.
काल झालेल्या भागावर कोण सांगेल? अभिधा, व्यंजना आणि लक्षणा. अभिधा, व्यंजना आणि लक्षणा 3 शक्ती आपण पाहिल्या. अभिधामध्ये फार सोपं पाहिलं आपण. योग, रूढ आणि योग रूढ. ह्याच्यात काही जास्त लोड घ्यायची गरज पडली का? नाही. योग, रूढ आणि योग रूढ. क्लिअर आहे? योग रूढ आणि योग रूढ राईट डाऊन करा ते. योग रूढ आणि योग रूढ क्लिअर आहे. आता सांगा व्यंजना. व्यंजनामध्ये काय काय पाहिलं? शाब्दी आणि आर्थी. व्यंजनामध्ये काय पाहिलं? शाब्दी व्यंजना आणि आर्थी व्यंजना. शाब्दी व्यंजना आणि इथं पाहिलं आर्थी व्यंजना. हे क्लास 3च्या वरचढ कार्यक्रम चाललाय आपला. शाब्दी व्यंजनाचे प्रकार पाहिले. पुन्हा अभिधामूलक आणि लक्षणामूलक. या शाब्दी व्यंजनेचे 2 प्रकार पाहिले आपण. पहिला होता अभिधामूलक शाब्दी व्यंजना, बरोबर का नाही? अभिधामूलक शाब्दी व्यंजना पाहिले ना याचेच 2 प्रकार. अभिधामूलक शाब्दी व्यंजना आणि दुसरा होता सेकंड नंबरला अभिधामूलक झाल्यानंतर लक्षणामूलक व्यंजना. लक्षणामूलक शाब्दी व्यंजना. लक्षणामूलक शाब्दी व्यंजना. क्लिअर आहे? ओके. आर्थी व्यंजना. आर्थी व्यंजनेत काही नाही, सगळं संस्कृतचाच कार्यक्रम होता आपला, बरोबर का नाही? ह्याच्यामध्ये आपण पाहिलं वस्तुध्वनी, रसध्वनी आणि शेवटचं होतं अलंकार ध्वनी. अलंकार ध्वनी. कोणाला याच्यात काही प्रॉब्लेम आहे का? किती सोपं आहे. हे अलंकार ध्वनीमध्ये तर काहीच बघायचंच नाही म्हणलोत ना रे आपण. आणि रसध्वनीमध्ये बी नाही. याचा पत्ता कट केला, याचा फक्त यालाच मान दिला आर्थी व्यंजनामध्ये. ओके. त्याच्यानंतर आता शिकलेला भाग लिहा. लक्षणा शक्तीचे 2 प्रकार. लक्षणा शक्तीचे 2 प्रकार. पहिला पाहिला लक्षणा शक्तीचा प्रकार काय होता रे? गौणी लक्षणा आणि शुद्ध लक्षणा. गौणी लक्षणा आणि दुसरा पाहिला शुद्ध लक्षणा. शुद्ध लक्षणा. गौणी लक्षणेचे 2 प्रकार. गौणी लक्षणेचे 2 प्रकार. एक सारोपा गौणी, साध्यवसाना गौणी. आणि हेच 2 जशास तसे तिकडं बी कॉपी करायचे. फक्त इथं म्हणताना गौणी म्हणायचं आणि इथं म्हणताना सारोपा शुद्धा, इथं साध्यवसाना शुद्धा, तिसरं उपादान शुद्धा आणि लास्ट शेवटचं पाहिलेलं काय होतं सांगा ना? कार्यकारण भावावर आधारित उपादान झाल्यानंतर लक्षण लक्षणा शुद्धा. लक्षण लक्षणा शुद्धा. इथे लक्षण आहे बरं. लक्षण लक्षणा शुद्धा. चला राईट डाऊन केला तक्ता. दिसायला सर्वांना शब्दशक्ती नाही दिसलं तरी चालतंय. बस मेळ लागला सर जरा जरा. बर तेच बघायचं आपल्याला किती लागला. आता लिहा प्रश्न. लिहिला तक्ता लिहिला का सांगा? इतकी अवघड याच्यावर कधी विचारले नाही प्रश्न. ताण नका घेऊ. एखाद्या वेळेस येते.
झालं लिहिणं? ओके. अभिधा शक्तीद्वारे प्रगट होणाऱ्या अर्थाला काय म्हणतात सांगा? वाच्यार्थ, पुन्हा मुख्यार्थ, पुन्हा रूढार्थ, पुन्हा मूळार्थ. करेक्ट. शब्दाला वाचक, शब्दाला वाचक. इथं व्यंग्यार्थ, ध्वन्यार्थ आणि प्रतीयमान अर्थ पाहिला होता आणि तिकडे लक्षार्थ. बरोबर आहे. शब्दाला काय नाव दिलं होतं? ज्या शब्दातून व्यक्त होतो व्यंजक, आणि इथं लाक्षणिक, शब्दाला लाक्षणिक. अर्थ लक्षात ठेवा. मुख्यतः आपले तीनच आहे. इतक्या डीप मध्ये कधी विचारलं नाही, पण एखाद्या वेळेस विचारायले तेव्हा तुम्हाला कळावं की बाबा याच्यात बी इतका कार्यक्रम असतो. चला आता पहा, लक्ष द्या. एका मिनिटात एकदा रिवाइज करू आपण. हा, सरळ आणि समाजमान्य अर्थ लक्षात येतो, त्याला अभिधा म्हणतात. तर तुम्ही त्या लोड घ्यायचा का प्रकाराचा अजिबात नाही. आधी अभिधा माइंड मध्ये लक्षात ठेवायची आणि पूर्व उदाहरणे याच्यात बोलून दाखवायचे जितके तुला येतात. काय बोलतं बोल. नंबर 1 ला असं बोल, आमच्याकडे अमेरिकन कुत्रा आहे. अभिधा शक्ती. बाबा जेवायला बसले. अभिधा शक्ती. घरात फार जळवा झाल्यात. अभिधा शक्ती. बरोबर आहे. मी एक हत्ती पाहिला. अभिधा शक्ती. बरोबर आहे. त्याच्यानंतर मी एक सिंह पाहिला. अभिधा शक्ती. काही प्रॉब्लेम आहे. जे वाचलं ते कळायले. त्याच्यात कोणता आहे नंतर जाय, आता अगोदरच जाऊ नको. आपलं पहिले कर परफेक्ट, त्याच्या बाद इतर प्रकाराकडे जायला शिकायचं. मग योग म्हणजे काय? ज्याची उत्पत्ती सांगता येते त्याला योग म्हणतात. मग उत्पत्ती कायची सांगितली, कोण सांगते? भारत पासून भारतीय, दर्शन पासून दर्शनीय, वाच पासून वाचक किंवा वाचनीय. बरोबर ना? असे शब्द. रूढी, ज्याची उत्पत्ती सांगता येत नाही. मंडप, पुस्तक, गृह, पक्षी. सांगा उत्पत्ती. नाही सांगता येत, मग रूढ. आणि योगरूढ, बरोबर आहे, ज्याची उत्पत्ती सांगता येते परंतु त्याला अर्थ रूढीने प्राप्त झालेला असतो. उत्पत्ती सांगता येते पण अर्थ रूढीने प्राप्त झालेला असतो, त्याला योगरूढ म्हणतात. पंकज, चिखलात जन्मणारा, ही झाली उत्पत्ती. बरं आहे का नाही? पण अर्थ काय रूढीनं काय प्राप्त झाला? कमळ. रूढीनं अर्थ काय प्राप्त झाला? कमळ. खग म्हणजे आकाशात गमन करणारा, ही झाली उत्पत्ती. परंतु पक्षी हा झाला रूढीने प्राप्त झालेला अर्थ, म्हणून योगरूढ. क्लिअर आहे? क्लिअर आहे? यस. आता चला अभिधा शक्तीचा कार्यक्रम सोडून द्या. कोण म्हणते मग सर याला 100% मानलं तर तुमचा 20% कारभार सक्सेस झाला. बरोबर ना? किंवा या तिघायला 33% जर विभागून दिलं तर 33% कारभार ओके झाला. आता राहिला हा 33, याला पॅक करून टाका. व्यंजना, मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त करण्याची जी शक्ती असते तिला व्यंजना म्हणतात. बरोबर आहे? शब्द तोच पण अर्थ वेगळा, त्याला व्यंजना म्हणतात. तिकडे काय पाहिलं अभिधामध्ये? मी एक साप पाहिला, असले समाजातले दुष्ट साप ठेचून काढले पाहिजे. इकडे काय पाहिलं? मी हत्ती पाहिला. बरोबर आहे का नाही? किंवा इकडे पाहिलं आमच्याकडे कुत्रा आहे, इकडे भुंकणारे कुत्रे चावत नसतात. बरोबर. निवडणुका जवळ आल्या की कावळ्यांची कावकाव सुरू होते. व्यंजना शक्ती. हे तर उदाहरण पाठच आहेत की तुम्हाला. बरोबर आहे का नाही? गोरगरिबांचे रक्त शोषणारे असल्या जळवा वेचून काढल्या पाहिजेत. व्यंजना शक्ती. जितके उदाहरणं तुला सुरुवातीला पाठ होते ते सगळे उदाहरणं तू कुठे टाकायचे? बरोबर आहे का नाही? वस्तू ध्वनी म्हणजे आरतीमध्ये टाकायचे. टाकले होते का? आठवा. किती जणांना आठवायले? फास्ट सांगा, फास्ट. किती जणांना आठवायले की आपण ते उदाहरणं खरंच सर त्याच्यातच टाकले होते? बरोबर आहे का नाही? शाब्दी व्यंजनाचे प्रकार पाहिले होते 2. बरोबर आहे का नाही? परंतु त्याची घटना सांगितल्या होत्या. बरोबर आहे का नाही? अभिधामूलक शाब्दी व्यंजना कशी लक्षात ठेवली? हा, शाब्दी व्यंजना, अर्थी व्यंजना सांगा. अभिधामूलक शाब्दी व्यंजना कशी लक्षात ठेवली? शब्दाचे 2 मुख्य अर्थ असतात, त्यातील एक निश्चित होऊन दुसरा सूचकतेने जाणवतो, त्याला आपण अभिधामूलक. आता मी मुक्याचे व्रत सोडणार नाही. बरोबर आहे का नाही? आयुष्यात मला प्रथमच हार स्वीकारण्याची वेळ आली. हार स्वीकारण्याची, हार म्हणजे सत्कार आणि दुसरा पराभव. ही गाडी जावयाची आहे, जावई आणि जाण्याची. बरोबर आहे? अभिधामूलक शाब्दी. लक्षणामूलक मध्ये आपण म्हणलो होतो, इथं लक्षणामूलक नाही लक्षात ठेवलं तरी चालते, काही टेन्शन. कारण मी तुकाराम वाचला, मी केशवसूत वाचला, याच्यामध्ये छटा लक्षणा शक्तीची आहे का नाही सांगा ना? कारण याच्यात 2 अर्थ आहेत. लक्षणेने जाणवणारा अर्थ तुकारामांचे साहित्य आणि व्यंजनेने व्यक्त होणारा तुकाराम महाराजांनी लिहिलेला शब्द न शब्द वाचला, याला म्हणलो होतो आपण. बरोबर आहे का नाही? याला म्हणलो होतो आपण. म्हणून हे 2 मिनिटासाठी जर तुम्ही बाजूला ठेवलं तर सगळं कन्फ्युजनच दूर होऊन जाईल. अभिधामूलक. बरोबर आहे का नाही? हार स्वीकारण्याची वेळ वगैरे वगैरे सगळं.
आलं लक्षात. आरती व्यंजनामध्ये सूर्यास्त झाला, 5 वाजले, सॉरी 12 वाजले, समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत, घरातील ही घुस अगोदर बाहेर काढा. बरं आहे का नाही? घरातील ही घुस अगोदर बाहेर काढा. उत्तर हे सगळे कार्यक्रम कुठे लिहिले होते? या वस्तुध्वनीमध्ये, आरती व्यंजनामध्ये. आपण समजू, म्हणजे मी सुरुवातीला जितके बोललो ते सगळे याचे होते. बरोबर आहे का ना? आणि याच्यात फक्त का मी आता मुक्याचे व्रत सोडणार नाही. बरोबर आहे का नाही? ते त्या शब्दाचे 2 अर्थ होतात. बरोबर आहे का नाही? अभिधामूलक शाब्दी व्यंजन आणि हार स्वीकारण्याची वेळ आली. इथं तसे 2 अर्थ होईन गेले. बरोबर आहे का नाही? साप सापच होता एक पहिला अर्थ. मी असले समाजातले दुष्ट साप ठेचून काढले पाहिजे. बरोबर आहे का नाही? अर्थी व्यंजन. कळालं? फार सोपं होतं व्यंजना शक्तीमध्ये. फक्त इथं लक्ष द्यायचंय. तुम्हाला जितके पाठ आहेत उदाहरणं जितके ते सगळे इथे लिहा बस. अजून काय ताण घ्यायचं. आणि जे पाठ नाही ते इथे लिहा. फॉर एक्झाम्पल, मला आयुष्यात प्रथमच हार स्वीकारण्याच्या वेळी हारचे 2 अर्थ दिसायले. पहिला श्लेष अलंकार थोडक्यात इथे लिहायला सांगितला होता. पराभव आणि सत्कार. बरोबर ना? हार स्वीकारण्याची वेळ आहे. ओके. बाकी तर काहीच नाही मग व्यंजना शक्तीमध्ये दुसरं. आणि आज पाहिली आपण लक्षणा शक्ती. लक्षणा शक्तीमध्ये पहिली पाहिली गौणी लक्षणा आणि दुसरी पाहिली शुद्ध लक्षणा. गौणी लक्षणेमध्ये सारोपा आणि साध्यवसाना. ही इथं गुणांवर आरोप केलेला असतो. रूपक अलंकार म्हणजेच सारोपा. कंसात लिहिलेला कार्यक्रम, पण कंसात लिहिलेला कार्यक्रम गुणांवर आधारित बरं का. त्याला काय नाव दिलं होतं? साध्यवसाना. मग इथं सुद्धा तोच असतो, फक्त इथं कार्यकारण भावावर अवलंबून असतो. इथं म्हणले होते आंबा म्हणजे साखरच. बरोबर आहे. जे काय समजा तुम्ही म्हणले तिचे दात म्हणजे मोतीच, आणि इथं म्हणले आंबा म्हणजे बलसेवनच, च्यवनप्राश म्हणजे बलसेवनच. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. आणि इथं मात्र कंसामध्ये च्यवनप्राशकडे पाहून तो बलप्रासन करीत आहे. बरोबर का नाही? तो बलसेवनच करीत आहे. बरोबर आहे का नाही? आणि इथं तसं नाही. मोती हसले. इथं पाहिलं होतं मोती हसले कंसात दाताकडे पाहून. बरोबर आहे. आणि इथं पाहिले होते दुसरे उदाहरण साध्यवसानामध्ये. बरोबर आहे का नाही? सिगरेट ओढणारा तुला फुफ्फुसाचा कॅन्सर होईल. बरोबर आहे का नाही? तो फुफ्फुसाचा कॅन्सरला आमंत्रण देत आहेस. फुफ्फुसाच्या रोगाला आमंत्रण देत आहेस सिगरेट पिणाऱ्याकडे पाहून. तंबाखू खाणाऱ्याकडे पाहून तू कॅन्सरला आमंत्रण देतोस साध्यवसाना. बरोबर आहे. इथं उपादानमध्ये पाहिलं होतं वाक्यप्रचार आणि अलंकारिक शब्दाचा वापर असतो. वाक्यप्रचार आणि अलंकारिक शब्दाचा वापर असतो. इथं पाहिलं होतं 1000 पाने जेवून उठले. 1000 पाने जेवून उठले. बरोबर ना? 1000 पाने जेवून उठले. इथं लिहिलं होतं आपण उदाहरण. नेक्स्ट लक्षण लक्षणा. ह्याच्यामध्ये आपण आपले उदाहरण लिहिले. आम्ही गहू खातो. बरोबर आहे. आम्ही ज्वारी खातो. आम्ही तांदूळ खातो. बरोबर आहे. पानिपतावर 1,25,00,000 बांगड्या फुटल्या. पाहिले नाही पाहिले? पानिपतावर 1,25,00,000 बांगड्या फुटल्या. हे सगळे उदाहरण तिकडेच पाहिले असं मला वाटतंय. सांगा लवकर तुमचं काय म्हणणं आहे. पानिपतावर 1,25,00,000 बांगड्या फुटल्या. सॉरी इथं उदाहरण पाहिलं होतं बांगड्याचं. उपादान लक्षणामध्ये पाहिलं होतं बांगड्याचं उदाहरण. आठवा. 1000 पाने जेवून उठले आणि 100 तलवारी. 1000 पाने आणि 100 तलवारी. उपादान. उपादान मध्ये पाहिलं. करेक्ट. आणि लक्षणामध्ये आम्ही गहू खातो. घरासमोरून पालखी गेली. चला पानावर बसा. यमुनेवर ताजमहल आहे. तो नदीवर गेला. गंगेत गवळ्यांची वस्ती. गंगेत गवळ्यांची वस्ती. तो नदीवर गेला. बरोबर ना? गंगेत गवळ्या. काय सोपं आहे ते बाजूला काढा पहिले. आणि जिथं प्रॉब्लेम आहे त्याला डबल ऐकायचं, प्रॅक्टिस करायची आणि त्याला परफेक्ट करायचं. 100% समजलं नसेल मान्य हे मला सुद्धा, पण 70 ते 75% तर लक्षात यायला पाहिजे होतं. 25% रिवाइज केल्यानंतर लक्षात येऊन जातं. 70-75% लक्षात यायला पाहिजे माझं मत. कारण फर्स्ट टाइम काही काही जण एवढं ऐकायले. नाही तर पहिली शक्ती 3 शब्दातच संपते अभिधा व्यंजन लक्षात. जे वाचलं ते कळायला त्याला अभिधा म्हणतात. दुसरा अर्थ कळायला त्याला व्यंजना म्हणतात. आणि समजून घ्यावा लागायला अर्थ त्याला लक्षणा म्हणतात. ते आपले वाक्य ते एका मिनिटात सांगता की आम्ही गहू खातो लक्षणा. पानिपतावर 1,25,00,000 बांगड्या फुटल्या लक्षणा. बरोबर आहे का नाही? एका मिनिटात. व्यंग्यार्थ असले समाजातले दुष्ट साप ठेचून काढले पाहिजे व्यंजना. बरोबर आहे. आणि मी पुस्तक वाचतो. बाबा जेवायला बसले. उत्तर अभिधा. जे वाचलं ते कळायला. त्याला तर काहीच येणार नाही ना वाच्यार्थ, व्यंग्यार्थ आणि लक्षार्थ. ते तर परफेक्ट कळाले 100%. पण त्याच्यामध्ये आपण जे नवीन प्रकार भाग शिकवला तो भाग म्हणायलो 70-75% समजायला पाहिजे होता या 2 दिवसामध्ये. नसेल कळाला आपण एका दिवशी शेवटी झाल्यावर परत सांगा मला, आपण याला रिपीट करू. ठीक आहे. आता तेच डबल डबल बोलल्यावर थोडंसं बोर होते म्हणून मी आता याला टाळायलो. ओके. थँक्यू. लक्षात आलं असेल अशा अपेक्षेसह.
एवढ्याची गरज होती का, हा महत्वाचा प्रश्न. बरोबर आहे. जे आयोगाची तयारी करायली त्यांना नक्कीच गरज होती. जे क्लास 3 आहेत त्यांनी अजिबात गरज नाही. त्यांनी फक्त उदाहरणं वाचायची आणि बाजूला कॅटेगरी करायची अभिधा, व्यंजना, लक्षणं. ओके. मी उद्या याच्यावर प्रश्न विचारतो. आज तुम्ही पाठ करून घ्या हा भाग. बरोबर का नाही? नंतर तुम्हाला नाही तर मग आपण पेपर टाकू सरासरीवर जसा टाकला होता तसा. पाठ करू पाठ, काळजी करू नका. आपणच आहे. त्याला काय नाही कळालं पुन्हा 15 दिवसांनी सांगा, पुन्हा घेऊ. आहे का नाही? टेन्शन नाही घ्यायचं. धन्यवाद. बऱ्याच जणांना कळाले वाटते. राम बचाटे, लव भुमरे, प्रफुल्ल, गीता गरुड मॅडम. ओके. गणिताकडे वळू आपण. त्या दिवशी अर्धवट राहिलेला भाग आहे दशमान परिमाणे, म्हणून मी हेडिंग टाकली दशमान परिमाणे. एक एक तास आपला मागच्या वेळेस बी 1 तास सांगितलं, आज बी सांगितलं. रिपीट ऐका. कानावर गेलं 2-4 बाऱ्या की जे शब्द नवीन वाटतात ते आपल्याला पाठ होतील. सारोपा, सारोपा, साध्यवसाना, साध्यवसाना. ट्रिक्स वापरायची आपल्या मनानं. गणित बी आहे, इकडं बी आहे. बरं. मग इकडे काय फरक आहे, इकडे काय फरक आहे. सोपं सोपं बाजूला काढा पहिले 70%. 30% जे अवघड आहे त्याला नंतर थोडासा टाइम द्यायचा अजून, म्हणजे क्लिअर होत असते. काहीच समजलं नाही असं म्हणणं गलत आहे. दशमान परिमाणे. चला आपण वळूता गणिताकडे. ह्याला आपण फास्ट मध्ये रिवाइज केलं होतं दशमान परिमाणामध्ये की काय भानगड असते. एकदा परत पाहू. पहा, मुख्य आपण सांगितलं नंबर 1 ला वस्तुमान, धारकता आणि लांबी मोजण्यासाठी दशमान परिमाणे. जी 10च्या पटीत असतात तिला आपण दशमान परिमाणे असं म्हणतो. बरोबर आहे. सगळ्यात मेन 3 तर तुम्हाला माहीतच असतील. म्हणजेच मुख्य परिमाण आपल्याला सर्वांना माहीत आहे. मुख्य परिमाण सगळ्यात जास्त उपयोग ज्याचा होतो ते आपल्याला माहीत असतात, बाकीचे माहीत नसतात. बरोबर आहे. उदाहरणार्थ मीटर हे माहीत आहे. नंबर 2 ला ग्रॅम माहीत आहे. नंबर 3 ला लिटर माहीत आहे. मीटर, ग्रॅम आणि लिटर. एका सेकंदात तक्ता रिवाइज करू द्या एकदा. ओके. आणि इकडं उजव्या साईडला लक्षात ठेवायचं डेसी, सेंटी आणि मिली. डेसी, सेंटी, मिली. डाव्या साईडला लक्षात ठेवायचं डेका, हेक्टो आणि किलो. हे जास्त माहित नाहीत हे का नाही. किलो माहित आहे, डेका बरोबर का नाही, हेक्टो याचा पत्ता नसते जरा. बरोबर का नाही. त्या दिवशी 15 मिनिटं शिल्लक होते, आज बी तेवढाच वेळ आहे. तर 15 30 मिनिटं या धड्याला द्यायला पाहिजे, माझं मत आहे. काय ते नेक्स्ट DI चॅप्टर म्हणजे काय, ते DI म्हणजे काय. प्रफुल्ल बोला ना. चला, मुख्य परिमाण आहे मीटर. मुख्य परिमाणाचं रूपांतर उजवीकडील एककात करताना म्हणजे जिकडे करायचं आपल्याला 1 मीटरचं, 1 ग्रॅमचं आणि 1 लिटरचं. तर इथं मीटरमध्ये मोजताना असं म्हणायचं 1 मीटर म्हणजे 10 डेसिमीटर, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, 1 मीटर म्हणजे 1000 मिलीलीटर. बरोबर आहे. 1 ग्रॅम म्हणजे 10 डेसिग्रॅम, 100 सेंटीग्रॅम आणि 1000 मिलीग्रॅम. बरोबर आहे. 1 लिटर म्हणजे 10 डेसिलिटर, 1 लिटर म्हणजे 100 सेंटीलिटर, 1 लिटर म्हणजे 100 मिलीलिटर. या 6 पैकी सर्वात लहान जो कार्यक्रम आहे तो मिलीलिटर आहे. सर्वात मोठा जो आहे तो किलो आहे. बरोबर ना. हे इथं लक्षात राहा. 10, 100, 1000. आता इकडे चालले. मग आता हे याच्यापेक्षा हे मोठे आहेत इकडे जाताना. मोठे आहेत म्हणल्यावर गुणिले कसं लिहावं रे, भागिले लिहावं. 1/10, इथं 1/100, इथं 1/1000. बरोबर आहे. कशाचं रूपांतर करायले सध्या, मीटरचं इकडे केलं, आता मीटरचं इकडे करायचं. म्हणजे 1 मीटर म्हणजे 1/10 डेका म्हणजे 0.1 डेका. 1 ग्रॅम म्हणजे 1/10 डेकाग्रॅम, 1/10 हेक्टोग्रॅम, सॉरी 1/100 आणि इथे 1/1000. बरोबर आहे. 1 लिटर म्हणजे 1/10 डेकालिटर, 1/100 हेक्टोलिटर आणि 1/1000 किलोलिटर. क्लिअर आहे. या पद्धतीने किती सोपं आहे. तिकडे 10, 100, 1000 ने गुणले. बरोबर आहे. मुख्य परिमाणाचे रूपांतर म्हणजे मीटर, ग्रॅम आणि लिटरचे रूपांतर डेसी, सेंटी आणि मिलीमध्ये करताना 10, 100 ने गुणावे आणि डेका, हेक्टो, किलो मध्ये करताना 10, 100 ने भागावे. पण आपण मी म्हणलो होतो की इथून तक्ता फोडलाय सध्या आपण, याचं रूपांतर केलं तिकडं आणि याचं इकडं, याचं बी केलं आपण अशा पद्धतीने.
पण इथूनच करण्यापेक्षा आपण त्या दिवशी जे डायरेक्ट सांगितलं का, बरोबर आहे का नाही, त्या दिवशी जे सांगितलं का, तो जो कार्यक्रम होता तो इथून होता, इथून. बरोबर आहे, किलो पासून, की बाबा किलोपेक्षा लहान आहे हेक्टो, हेक्टोपेक्षा लहान आहे डेका, डेकापेक्षा लहान आहे मीटर, मीटरपेक्षा डेसी, डेसीपेक्षा सेंटी, आणि सेंटीपेक्षा काय, मिली. म्हणजे इकडं जसं जसं जाल तसं तसं एकक कमी कमी होत जातात. बरोबर आहे का नाही? मग मोठ्या एककाचं रूपांतर छोट्या एककात करताना तुम्हाला गुणाकारच करायचा आहे 10 100 त्या तक्त्यापासून. बस कोणता बी शब्द तुम्ही लिहा. आता समजा मी इथे लिहितो 2 मिनिटासाठी हे 75 लिटर आहे. तर जर तो इथं गेला कार्यक्रम तर इथं 750 होईल. जशास तसा कॉपी, एक घर आहे म्हणून 1 शून्य. इथं गेला 2 शून्य. इथं गेला 3 शून्य. झाला आन्सर. मग आता एकदा बघा तुम्ही, की इथं जर असं होत असेल तर 75,000 इथं बघा हे मिलीग्रॅम आहेत समजा. हे लिटर म्हणा नाही तो 75,000. मग आता या 75,000चं सेंटीलिटर करायचं होतं तर 1 शून्य कमी झाला का नाही पहा. पुन्हा वापस या 1 शून्य कमी झाला. पुन्हा वापस या शून्य कमी झाला 75. तर इकडे गेल्यावर पॉईंट येईल आता 7.5. इकडे गेल्यावर 0.75 येईल. म्हणजे याचा अर्थ आपल्याला कळायला की पुढं पुढं जाताना आपल्याला 0.000 वाढवत द्यायचे. म्हणून मग आपण इथून न घेता इथून घेतलं होतं की बाबा रे तुला दिले 7 किलोग्रॅम, बरोबर का नाही, तर 7 किलोग्रॅमच्या रकान्यात यायचं. आले का? 7 किलोग्रॅमचा रकाना आला. आता तुला करायचं याचं रूपांतर डेसी मध्ये. तर तुला म्हणलं होतं बरोबर किती, डेसीग्रॅम, डेसीग्रॅम असं तुला दिलं होतं. ठीक आहे. मग तू काय करायचं, 7 किलो आहे ना हे इथेच राहू द्यायचं आणि त्याच्या पुढे मोजायला सुरू कर. 1 2 3 4. तुला या घरात जायचंय, मग 4 घरात जायचंय म्हणून 4 शून्य देऊन टाकायचे. बरोबर झालं. 70,000 डेसिग्रॅम. किती सोपं आहे. कोणतंही लिहा ना, तुम्हाला दुसरं लिहितो. 175 डेकामीटर आहे. 175 डेकामीटर आहे आणि बरोबर विचारलं किती सेंटीमीटर आहे. सीएम विचारलं. मग मला सांगा डेकाचा रकान्यात अगोदर या, या आकड्याला घाबरू नका. 175 वाटलं तर कॉपी करा पुढे जशास तशी, याला घाबरू नका. मेन हे डेकाचा रकाना, हे पाहिजे डेका मीटर, बरोबर ना, हे मीटर, डेका मीटर. मग इथून तुला कुठं जायचंय समोर ते सांग. 1 घर, 2 घर, 3 घर, सेंटीमीटर. 3 घर म्हणल्या 3 शून्य दे. झालं सेमी. आकडा नाही वाचता आला तरी काही प्रॉब्लेम नाही ना बाबा, बरोबर आहे. आणि एखादी मोठी संख्या आली, जाऊ द्या 17,570, बरोबर आहे, किंवा पुन्हा देतो 2 4 शून्यच्या, जाऊ द्या. आणि इतके काय आहेत माहिती आहे का, हे आता समजा इथं दिले हे सेंटीग्रॅम आहेत, सेंटीग्रॅम आहेत आणि तुला विचारलंय बरोबर सांगा किती किलोग्रॅम होता त्याचे, बरोबर आहे का नाही. तर काही भ्यायचं काय याला, अजिबात नाही. हे आकडा सेंटीग्रॅम आहे म्हणजे कुठं आहे, इथं आहे, बरोबर, इथं आहे. इथून तुला कुठं जायचंय, किलोग्रॅम मध्ये. मग मागं चालला ना तू, आता मागं चालला, किती चालला, 1 2 3 4 5 घर. मग ये 5 घर माग, 1 2 3 4 5. उत्तर आलेलं आहे तू 17.57 किलोग्रॅम. संपला आन्सर. काय केलं मी, पाठीमागं आलो. किती घर पाठीमागं आलो, 5 घर. काहून तर त्या त्या घरापासून हे घर तेवढे लांब होतं. मग लक्षात कसं ठेवलं आपण, मुख्य परिमाण मीटर ग्रॅम लिटर, बरोबर का. डाव्या बाजूला डेसी सेंटीमिली, इकडे डेका हेक्टो किलो, डेसी सेंटीमिली डेका हेक्टो किलो, डेसी सेंटीमिली डेका हेक्टो किलो. पाठच करून टाका हवा. आणि तुम्हाला असंही बोलता आलं पाहिजे मग, किलो, हेक्टो, डेका, मीटर, डेसी, सेंटीमिली, बरं आहे का नाही. नंतर इकडून बोलता आलं पाहिजे, मिली, सेंटी, डेका, मीटर, डेका, हेक्टो, किलो. इथं डेसी होतं, सॉरी, बरोबर नाही, डेका हेक्टो किलो. असं जर मोजता आलं आणि तुला जर लक्षात राहिलं की किलो पासून मिली 6 शून्य द्यावा लागतात आपल्याला, इतक्या अंतरावर आहे. एकूण घर जरी 7 असले तर एक घर आपल्याला सोडावं लागतंय. हा भाग माहित पाहिजे. फार सोपं आहे. कशाचंही रूपांतर आपल्याला करायचंय तर तुम्ही त्या रकान्यात जा पहिले आणि त्या रकान्यातून आपल्याला कुठं जायचं सांगितलंय ते पहा. पॉइंट मध्ये आलं, एक जण म्हणला बाबा बरं ठीक आहे ले मग. इथं आलं 157.75, बरोबर आहे. आणि हे काय आहे सांगा आता, तू या म्हणा हेक्टो लिटर आहे. ओके, हेक्टो लिटर आहे. आणि रूपांतर कशात करायचंय सांग, रूपांतर कशात करायचं सांग. उत्तर ते म्हणला मिलीमध्ये करून दाखवा. ओके, मिलीमध्ये करायचे का, बरोबर, किती मिली, असा प्रश्न आहे. मला सांगा, याला बघायचं सुद्धा नाही, काही टेन्शन घेऊ नको. फक्त तुला लक्षात ठेवायचंय की गुणिले करायचे का भागिले करायचे, तेवढं बघ. आता गुणिले करायचे. काऊन तर हेक्टो मोठा आहे, मोठ्याचं छोट्यात करायचं म्हणजे गुणाकार. मग हेक्टो पासून तुला किती घर जायचे, 1 घर, 2 घर, 3 घर, 4 घर, 5 घर. या घरात तुला एंट्री मारायची मिलीच्या. मग 5 घर म्हणजे 1 वर 5 शून्यानं गुणायचं. मग मला सांग, 157.75 ला 1 वर 5 शून्य मी लिहितो म्हणजे 1 लाखानं गुणायचे. गुणल्यानंतर पॉईंट 2 नुसार आहे ते हे कॅन्सल होईल आणि 157.75 हे तो आन्सर आहे. संपलं. बघा, गुणाकार तर तुला यायला पाहिजे भैया आता.
त्याच्यात तर काय अडचण असता कामा नाही. दिसायले येस. कम ऑन, सांगा 1,00,000 का गुणलं बाबा? त्याचं रूपांतर कशात करायचं होतं? मिलीमध्ये. मग मिली हेक्टोपासून किती दूर आहे ते बघायचं. समोर असेल तर गुणिले करा, पाठीमागं असेल तर भागिले करा. कितनं भागायचं? जितके घर ते लांब आहे तितक्या घरानं. 10, 100. एक घर म्हणजे 10, 2 घर म्हणजे 100, 3 घर म्हणजे 1000. बरोबर का नाही? बघा तुम्ही कोणताही शब्द म्हणजे कळण्यासाठी काय करा, हे 5 आहेत. इथं गेल्यावर का 5 काय होतील? 50. इथं 500, इथं 5000, इथं बरोबर का नाही? 50,000, इथं 5,00,000 आणि इथं 50,00,000. असा एक एक शून्य वाढत जाते जाताना. मग इथं नुसते आकडे बदलणार आहेत, बाकी काहीच होणार नाही. आणि वापस येताना 0, 0, 0, 0 कमी 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 होते येते एक एक घरापासून. एक शून्य कमी करा. 10च्या पटीत असते, त्याच्यामुळे याचं नाव दश म्हणजे 10 पटीत असते कार्यक्रम. याला दशमान परिमाणी असं म्हणतात. ओके, इथपर्यंत आपण आलो होतो का सांगा? तक्ता त्या दिवशी काही जणांना कळाला नव्हता, आता रिपीट समजून सांगितला. बाकीचे काही तोंडी माहीत पाहिजे तुम्हाला, जसं 1 डझन म्हणजे 12 वस्तू, 12 डझन म्हणजे 1 ग्रोस, 12 डझन म्हणजे 1 ग्रोस, 1 ग्रोस म्हणजे 144 वस्तू, 1 ग्रोस म्हणजे 144 वस्तू असतात. 24 कागदाचा एक दस्ता असतो, 20 दस्त्याची एक रीम असते आणि एका रीममध्ये 480 कागद असतात. एका रीममध्ये 480 कागद असतात. ह्या घटना तुम्हाला माहित पाहिजे. बाकी तास, मिनिट, सेकंद हे तर ऑलरेडी माहित आहे. त्यामुळे याच्याबद्दल जास्त बोलायची गरज नाही असं मला वाटते. सांगा. ह्याला लिहिण्याची एक अजून एक पद्धत असते, ती बी सांगतो तुम्हाला. आता मोडू का याला? ओके. लिहा प्रश्न पहिला. जितके होतील तेवढे घेऊ, वेळ आपला संपत आलेला आहे बरं का. उद्या आता काय गणितच आहे, मराठीपेक्षा महत्वाचं उद्याच्याला गणितच असणार आहे. गुणोत्तराला सुरुवात होणार आहे. 605 ग्रॅम, 605 ग्रॅम दिला असलं तरी लिहा डबल. 25 डेसिग्रॅम, 25 डेसिग्रॅम, कारण मी एक अलग पद्धत सांगणार आहे याला. डेसिग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम? किती किलोग्रॅम? किलोग्रॅम. 605 ग्रॅम आणि 25 डेसिग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम? करेक्ट. तुम्ही काय केलं? 605 ग्रॅमला काही जणांनी काय केलं हे पाहिजे. 605 ग्रॅम आहे, डायरेक्ट सोडवलं कसं ते ऐका पहिले. 605 ग्रॅम आहे ना, याचं कशात करायचं? ग्रॅम इथं आहे, आपल्याला माहिती आहे ग्रॅम इथं आहे, बरोबर आहे. या 605 ग्रॅमचं किलोत करायचं. 1, 2, 3 न पाठीमागं आले, झालंच. 605 हे झालं किलोग्रॅम, दिलं होतं ग्रॅम, झालं किलोग्रॅम. कितनं मागं गेलो मी? ग्रॅम इथं होतं 3 न, 1, 2, 3, 1000 न भाग दिला, संपलं. डेसिग्रॅम, डेसी म्हणजे इथं होतं, मग 1, 2, 3, 4, 4 न पाठीमागं जायचंय ना. मग 25ला 4 न पाठीमागे गेल्यावर काय उत्तर येते? 0.000, सॉरी 0025, राईट. बेरीज केली 5, 7, 0, 6, 0 दशम, असं उत्तर आले का काही जणांचं?
525 का 4 नुसारच आहे वाटतं इथं पॉईंट. पहिला 3 नुसार, मग दशांश खाली दशांश आला पाहिजे. त्यासाठी काय केलं 60 75 माझं बराबर होतं, तुमचं नाही. जी लिहिलंय तेच. करेक्ट. बाकी कोणतरी वर वेगळं लिहिलंय. बाजगीर अमोल, विनोद फुलपगार. राईट. ही झाली एक पद्धत, ही तर तुम्ही वापरताच. पण समजा त्याच्यापेक्षा लिहायला वगैरे वेळ असला, इयत्ता 7वी 9वीचे पोरं काय करतात, बाबा कशा कशाचा उल्लेख आहे, ग्रॅमचा आहे आणि डेसिग्रॅमचा आहे आणि किलोग्रॅमचा आहे. तर या डेसिग्रॅम पासून छोट्या परिमाणापासून मोठ्या परिमाणापर्यंत सगळेच लिहून टाकायचे परिमाण. डेसिग्रॅम, ग्रॅम, डेका, हेक्टो, किलो हे सगळं आपला तक्ता झाला ना समजा. इतक्या जितक्याची मदत लागणार आहे तेवढे तक्त्यातले नावं लिहायचे आणि मांडणी कशी करायची ते पाहत. समजा तुम्हाला काय दिले 605 ग्रॅम, ते 605 ग्रॅम लिहिण्याची पद्धत काय, ह्या 5 ग्रॅम मधला जो 5 एकक स्थानचा अंक आहे तोच फक्त ग्रॅम मध्ये येतो, उरलेले 2 अंक पाठीमागे जात असतात. हे माहिती आहे का तुम्हाला? हे झालं 605 ग्रॅम लिहिण्याची पद्धत. 25 डेसिग्रॅम एकक स्थानी किती आहेत, 5 आहेत का, मग डेसिग्रॅमच्या जागेवर फक्त 5 येणार आणि हे 2 पाठीमागच्या रकान्या जातात. आता फक्त बेरीज करायची. 5 ला 5, 5 आणि 2 7, 0 0, 6 ला 6 आणि इथं 0 दशांश. आन्सर 0.6075. क्लिअर आहे. लिहिण्याची पद्धत जर माहित असेल की बाबा कसे लिहितात ते 25, तर तुम्ही काही सेकंदात उत्तर काढू शकता. पण त्यासाठी तुम्हाला तक्त्यातली नावं बी लिहावं लागतील अशी. बघा मी कसं लिहिलं, 605 ग्रॅमला कसं लिहिलं पहा आणि 25 डेसिग्रॅमला. आलं लक्षात? या पद्धतीने सुद्धा मांडणी करून आपण याला सोडू शकतो 100%. मग ते तिघांचेच नाव असतील, समजा मीटर ग्रॅम आणि दुसरं काही दिलेलं असेल तर ते तिघांचेच नावं लिहायची. सध्या आपल्याला कुठं जायचं होतं ते पहा पद्धतशीर. म्हणजे यानं काय होते माहिती आहे का, बेरीज वजाबाकी जी तुम्हाला दिली जाते परीक्षेत ती फास्ट सोप्या पद्धतीने जमते. फॉर एक्झाम्पल मला काय म्हणायचं ते ऐका. मुडू वेळ संपलेला आहे, कोणत्याही क्षणालाही बंद पडू शकते बरं का. तुम्ही लिहा उदाहरण तोपर्यंत. समजा असं दिलं 35 किलो 8 हेक्टोलिटर, 35 किलोलीटर, 8 हेक्टोलिटर आणि 7 डेकालिटर. 7 डेकालिटर, डेकाली मायनस तुम्हाला वजाबाकी करायची. 25 किलो 9 डेकाली, 25 किलो 9 डेकाली बरोबर किती डेकाली, बरोबर किती डेकाली, बरोबर किती डेकाली. सगळं शेवटचं काय, बरोबर किती डेकाली मध्ये रूपांतर सगळ्याचं आलं पाहिजे शेवटी. आता सांगा. धन्यवाद. पहा आता याच्यात काय काय नाव आहेत. किलो आहे, किलोच्या बाद काय असते, हेक्टो असतेच बरोबर आहे का नाही, हेक्टोलिटर असते, त्याच्यानंतर डेकालिटर असते. हा झाला आपला रकाना बरोबर. हे रकाना आहे का नाही सांगा तुम्ही, पटकन सांगा आहे का नाही. येस आहे. मग याच्यामध्ये आकडे लिहा. पहिल्यांदा काय दिलंय 35